हां, क्वेश्चन नंबर पहिला, एक पोल्ट्रीचा प्रश्न पहिलाच आला, मग अजून हिस्ट्री आहे, अजून पोल्ट्री. ठीक आहे. हां, तर क्वेश्चन नंबर पहिला बघा, जोड्या लावा. आपल्या ज्या काही केस आहेत, खटले आहेत, या खटल्याशी संबंधित जोड्या लावायचं होतं. केशवानंद भारती खटला जो 1973चा जो सर्वात मोठा आतापर्यंतचा कॉन्स्टिट्युशनली बेंच म्हणल्या जाते, बरोबर आहे. 13 बेंच होता, बरोबर आहे. 13चा बेंच होता. कोण होता त्यावेळेस? आपले चीफ जस्टिस सिकरी होते, बरोबर आहे. हां, तर लक्षात घ्या, हा केशवानंद भारती खटला कशाशी संबंधित आहे? फंडामेंटल राईट्सशी संबंधित खटला आहे. तुम्हाला माहित आहे तो खटला तसा केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य असा होता, जे आपले आर्टिकल 26 आहे कॉन्स्टिट्यूशनची, बरोबर आहे की नाही. धार्मिक संस्थांच्या कारभार पाहण्याचा अधिकार, बरोबर आहे ना ते. हां, तर त्या संबंधित तो खटला होता. ठीक आहे. नंतर बघा, इंदिरा गांधी खटला जो आहे, इंदिरा गांधी खटला कशाचा? तो राजनारायण जो काही खटला म्हणतो आपण 1975चा, कोणता? निवडणूक खटला, बरोबर आहे. निवडणूक खटल्याशी संबंधित आहे. हां, तो 1975चा आहे. नंतर बघा, इंदिरा साहनी खटला जो सर्वात महत्त्वाचा आहे, कोणता? मंडल खटला म्हणून प्रसिद्ध आहे. आता बघा, इंदिरा साहनी खटला जो आहे, तर याचा पहिली पार्श्वभूमी माहीत आहे तुम्हाला आता पुष्कळशा आता अभ्यास झाल्यामुळे. एक गोष्ट म्हणजे हा जो काही इंदिरा साहनी खटला होता, याची सुरुवात आहे आपल्या मोरारजी देसाई सरकारच्या याच्यामध्ये, बरोबर आहे. जो मंडल आयोग, दुसरा मागासवर्गीय आयोग काय केला होता? स्थापन करण्यात आलेला होता. आणि या दुसऱ्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष होते कोण? जे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते, मंडल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेलं होतं. आणि याच मंडल आयोगाने, लक्षात घ्या, जो रिपोर्ट दिलं, पण लक्षात घ्या नंतर मोरारजी देसाई सरकार काय झाली? कोसळली, काही स्वीकारलं नाही. नंतर तुम्हाला माहित आहे, नंतर चौधरी चरण सिंगानंतर हे आले, इंदिरा गांधी आले, राजीव गांधी आले, यांनी तो काही स्वीकारलेला नाही. पण नंतर व्ही.पी. सिंग आपले भारताचे काय झाले? पंतप्रधान, जेव्हा 9वी लोकसभा होती, बरोबर आहे की नाही. या 9व्या लोकसभेमध्ये ज्यावेळेस म्हणजे सरकार कोणत्याच एका पक्षाची मेजॉरिटी जरी याची असेल काँग्रेसची, तरी ही सरकार आलेली होती का? नाही. तर लक्षात घ्या, डाव्या आणि उजव्या सगळ्या विचाराच्या पक्षांना एकत्र करून आपला त्यावेळेचा नॅशनल फ्रंट जो काही एक अलायन्स तयार केला होता, हा नॅशनल फ्रंटची सरकार आली व्ही.पी. सिंग. आणि व्ही.पी. सिंगने हा जो काही मोरारजी देसाई सरकारने त्यावेळेस मंडल आयोग स्थापन केला, याच्या शिफारसी स्वीकारल्या. आता लक्षात घ्या, यांना गरज का पडली? एवढे 10 वर्ष सगळी म्हणजे रिकामा वेळ होता. तर या इंदिरा गांधीने स्वीकारलं नाही, राजीव गांधीने पण स्वीकारलं नाही, पण मंडल आयोग म्हणजे व्ही.पी. सिंगांना गरज का पडली? तुम्हाला माहित असेल की त्यावेळेस सगळ्यात मोठी कंडिशन काय आली? 1982 पासूनच राम मंदिराचा मुद्दा अडवाणींनी काय केलं होतं? उचलून धरला. म्हणजे 92 नाही, 82लाच उचलून धरलेला होता, हे लक्षात ठेवा. तर लक्षात घ्या, त्यावेळेस म्हणजे जो हिंदुत्व म्हणजे गट आहे, तो कोणाकडे जाणार? वोट बँक बीजेपीकडे जाणार. ऑलरेडी डाव्यांचा कामगार वगैरे होते, काँग्रेसचा गरिबी हटाव होता, म्हणजे असं डिस्ट्रीब्यूट होणार. आणि व्ही.पी. सिंगांना वाटलं की पुढे भविष्यात जर आपल्याला सरकार आणायची असेल, नॅशनल फ्रंट वगैरे आपला, तर लक्षात घ्या, कुठली तरी वोट बँक असणे काय आहे? आवश्यक आहे. आणि याच्यातूनच सगळ्यात वादग्रस्त, ज्यांना त्यांनाही माहित होतं याचा मोठा इम्पॅक्ट पडणार आहे, आणि तो म्हणजे कोणता? मंडल रिपोर्ट, म्हणजे जो काही मंडल आयोगाचा रिपोर्ट होता, तो स्वीकारण्यात आला. आणि तुम्हाला माहिती आहे नंतर दंगली काय होत्या? पेटल्या होत्या दिल्लीमध्ये, उत्तर भारतामध्ये पुष्कळशा मोस्ट ऑफ. तर तोच म्हणजे, आणि याच यांनी जो ओबीसी आहे, म्हणजे ओबीसी हा कॉन्स्टिट्युशनली कुठे शब्द होता का? कुठंच नव्हता. ही देण कोणाची आहे? मंडल आयोगाची. की मागासवर्गीय आपण कोणाला समजायचं? एससी आणि एसटीला, हे मागास आहे. पण त्यावेळेस मोरारजी देसाईंनी सांगितलं की हे एससी आणि एसटी सोडून सुद्धा या देशामध्ये काय असू शकतात? मागास कोण आहे याचा शोध घेण्यासाठी. मग हे एससी आणि एसटी सोडून म्हणजे इतर, म्हणजेच कोण? ओबीसी, अदर बॅकवर्ड क्लास. आणि हा ओबीसीचा जन्म झाला. आणि ओबीसीला जातीच्या आधारावर काय देण्यात आला? अरे ज्या मागास जाती आहे, या मागास जातीला जातीच्या आधारावर काय दिलं? रिझर्वेशन दिलं. आणि यालाच आव्हान दिलं कोणी? इंदिरा साहनी या महिलेने दिलं. आणि हे इंदिरा साहनीने दिलं नाही. तिनं बोलताना काय बोललो होतं सगळ्यात मग, की जातीच्या आधारावर आपल्याला माहिती आहे ना, आर्टिकल 16 काय सांगते? धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावर कुठल्याही गोष्टीचा भेदभाव करता येत नाही. तसं सार्वजनिक रोजगारामध्ये काय देता येत नाही, या आधारावर स्पेशल प्रोव्हिजन करता येत नाही, आपल्या कॉन्स्टिट्युशनली आहे. मग लक्षात याच गोष्टीला आव्हान दिलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन आपल्या सर्वोच्च न्यायालयाने जो आपला इंदिरा साहनी खटल्याच्या वेळेस व्यंकटचलय्या जे काही बेंचचे हे होते चीफ जस्टिस आपले, त्यांनी सांगितलं का नाही, ज्या मागास जाती आहे त्या जातीच्या आधारावर सुद्धा काय होऊ शकते? आरक्षण देता येऊ शकते. आरक्षण हा काय पकडलं? ग्राह्य पकडलं जातीच्या आधारावर. आणि तुम्हाला माहित आहे
पण त्यांनी एक शब्द सांगितला होता की प्रमोशनमध्ये हा आरक्षण वापरता येणार नाही, त्यावेळी बोललो होते 1992ला. आणि नंतर तुम्हाला माहिती आहे PV नरसिंहरावांना वाटलं की नुसता नोकऱ्यामध्ये दाखवून, पण आरक्षण म्हणजे जर त्यांना आरक्षण दिलं नाही, एक उच्च पदांवर जो वरचा वर्ग बसलेला आहे हा प्रमोशनला थोडा प्रॉब्लेम देत आहे, मग त्याच्यातूनच PV नरसिंहरावांना वाटलं की नाही प्रमोशन सुद्धा मध्ये काय असलं पाहिजे, आरक्षण असलं पाहिजे. पण आता कॉन्स्टिट्युशनली बेंच होता, कॉन्स्टिट्युशनली कोणती स्टेटमेंट वापरली सर्वोच्च न्यायालयाने, कॉन्स्टिट्युशनल बेंचने, तर लक्षात घ्या त्याला काउंटर करायचं असेल किंवा सरकारला आपले निर्णय चेंज करायचा असेल त्यांचा, तर लक्षात घ्या तर तुम्हाला घटना दुरुस्तीच करावी लागते. आणि तुम्हाला माहिती आहे त्याच्यातून 77वी काय आली, घटना दुरुस्ती 1995ला. म्हणजे खूप फेमस खटला आहे कोणता, इंदिरा साहनी खटला. म्हणजे आपण जसं केशवानंद भारती खटला, गोलकनाथ खटला जेवढं महत्त्वाचं म्हणतो, तसंच आरक्षणाच्या बाबतीत आता सध्या करंटमधले सगळे इश्यू कशाशी संबंधित आहे, खूपशे मोस्ट ऑफ आरक्षणाशी संबंधित आहे. तुम्ही अजून त्याला डिटेल वाचा, म्हणजे सगळं तुम्हाला क्लिअर होऊन जाणार, कारण एक तरी प्रश्न या दोन परीक्षेत तरी येणारच. ठीक आहे. नंतर कोणता आहे, किहोतो होलोहोन काय खटला 1992चा, हा सुद्धा खटला आहे. तुम्हाला माहिती आहे या खटल्यात सगळ्यात महत्त्वाची स्टेटमेंट काय वापरली सर्वोच्च न्यायालयाने, तर यात वापरलं त्यांनी की जो काही तुम्हाला माहिती आहे अपात्र ठरवण्यासाठी आपल्याकडे 3 मार्ग आहेत पार्लमेंट मेंबरला, बरोबर आहे. 102 नुसार घटनेतच आहे ऑलरेडी, 102 नुसार काही सांगितले ना अपात्रचे निकष, त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी अधिनियम 1951च्या याच्यामध्ये दिलेला आहे. आणि तिसरी कंडिशन आहे अपात्रतेची, कोण, पक्षांतर बंदी कायदा 1985चा, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती असेल 102 आपल्या कॉन्स्टिट्युशनली जे काही सांगितलं, जे काही डिस्क्वालिफाय, तर 102 आणि काय लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 नुसार याचा अंतिम निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतीला आहे. ओके, तो इश्यूच नाही, फक्त निवडणूक आयोगाचा काय घेणार, सल्ला घेणार, कोण, राष्ट्रपती. पण तुम्हाला पाहिलं असेल पक्षांतरबंदी अधिनियमानुसार निर्णय अंतिम निर्णय देण्याचा अधिकार जरी कोणाला आहे, लोकसभेच्या स्पीकरला आहे. अरे आहे ना, म्हणजे पीठासीन अधिकाऱ्यांना नाही दोन्ही सभागृहाच्या, पण त्यांच्या निर्णयावर हाच खटला सांगतोय की ज्युडिशियरी रिव्ह्यूचा काय आहे, अधिकार आहे. म्हणजे न्यायिक त्यांनी दिलेला तो काही निर्णय असेल ते न्यायिक पुनर्विलोकन, हा सर्वात महत्वाचा कोणता खटला होता, ही स्टेटमेंट वापरलेली किहोतो होलोहोन खटला. ठीक आहे. मग याचं योग्य उत्तर काय राहणार, 3. हा ठीक आहे. नंतर बघा एकदम स्टेटमेंट ऑलरेडी मागच्या टेस्टला आपल्या याच्यावर डिस्कशन झालंच आहे. खालीपैकी कोणत्या संहितेत भारतीय संगीताचा काय घातला गेला, पाया घातला गेला, मोठा वाटा आहे, कोण आहे, सामवेद. ठीक आहे. हा नंतर बघा क्वेश्चन नंबर 3, वर्धमान महावीरांच्या उपदेशातील एकांतवाद सिद्धांत खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे. आता बघा जो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सत्याचा शोध घेण्याची आवश्यक गोष्टी, तर हे वर्धमान महावीर म्हणजे कितवे आहेत, 24वे. अरे बरोबर आहे की नाही. हा तर यांनी, आता तुम्हाला माहिती हा प्रश्न डायरेक्ट 6व्या वर्गाच्या काय आहे, बुक्स मध्ये स्टेटमेंट एकांतवादाचं त्यांनी जे स्टेटमेंट सांगितलं, सार सांगितलंय ना त्यांनी, तो त्या साराचा हा प्रश्न आहे, सत्याचा शोध घेण्यासाठी काय आवश्यक गोष्टी. जन्म झाला त्यांचा मागच्या वेळेस क्वेश्चन टाकला होता आपण याच्यावर, जन्म कुंडल. ओके, म्हणजे याचं योग्य उत्तर काय, फक्त अ. नंतर बघा क्वेश्चन नंबर 4, हा टाकण्याचं कारण काय, इश्यू आत्ताच मागच्या या महिन्याच्या आधी तुम्हाला माहिती रामटेकला उत्खननामध्ये वगाटाचं काय सापडलं, अरे ते अश्मारोही याच्यातले दगड जे लेख वगैरे सापडले ना, हा त्यामुळे हा क्वेश्चन टाकलेला. वगाटात राज्याच्या 2 मुख्य शाखा होत्या, बरोबर आहे. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन नागपूर जवळ, जो तुम्हाला माहिती गौतमीपुत्र होता. ठीक आहे. तर दुसऱ्या शाखेची राजधानी वत्सगुंड होती, जी आजची कोण आहे, वाशिम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे तिथं सर्वसेन हे त्याचं काय होते, 2 मुलांना, प्रौढसेन होता ना त्याचा, प्रौढसेनाला आपले 2 मुलं, एक कुठं आपण नंदीवर्धन जे आजचा रामटेक म्हणतो ना आपण, तो साईन, हा तर तिथेच अवशेष सापडले होते आता. हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे 1 महिन्याच्या आधी सापडले आता होते. तर करंटचा इश्यू आहे, म्हणून हिस्ट्रीला सुद्धा करंटला काय करा, रिलेव्हंट पकडा असे, आणि तो टॉपिक पूर्ण डिटेल वाचून घ्या करंटचा आलेला. ठीक आहे. हा दुसरी गोष्ट, प्रवरसेन होता, प्रवरसेनला तुम्हाला माहिती आहे याला स्वतःला सम्राट ही पदवी काय केली होती, धारण केली होती. आणि यानेच या प्रवरसेनाने आपल्या 2 शाखा केल्या, एक नंदीवर्धन तिथं त्याला गौतमीपुत्र मोठ्या मुलाला पाठवलं, आणि दुसरा म्हणजे कोण, वाशिम, त्यावेळेस काय म्हणत होते, वत्सगुंड. तर लक्षात घ्या ही त्याचा कोण आहे, सर्वसेन, हा त्याचा फाउंडर होता. ठीक आहे. तो स्वतःला धर्म महाराज असं म्हणून घेत होता वाशिमवाला. ठीक आहे. हा नंतर हा डाटाबेस क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर काय आहे, 5, वाघभट्ट काय सांगितलंय, अष्टांग संग्रह व अष्टांग हृदय संहिता हे सांगितलेलं आहे. नंतर बघा वराह गेली उज्जैनचे होते, पंचसिद्धांतिका ते तुम्हाला माहिती, याच्यामध्ये सगळं खगोलशास्त्राचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे याच्यामध्ये. नंतर कला तुम्हाला माहित आहे अनुसंबंधित आहे. हा तर ते वैशेषिक दर्शन, आणि सुश्रुत म्हणजे कोण, श्रुत संहिता.
हा हे आधारासंबंधित माहिती दिलेली आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन नंबर 5चं उत्तर येणार 2. नंतर बघा खालीलपैकी कोणता हिंदू धर्माचा कायदा ग्रंथ समजला जातो. आता स्मृती ग्रंथ याच्यामध्ये अनेक ग्रंथ आहेत, आहे की नाही आहे माहिती आहे. स्मृती वगैरे सगळे झाले त्याच्यामध्ये. ठीक आहे. स्मृती ग्रंथचे नाव. हा नंतर क्वेश्चन नंबर 7. महाजन पदासंबंधित पुढील विधान वाचा, योग्य पर्याय निवडा. जैन ग्रंथ आणि बौद्ध ग्रंथामध्ये महाजन पदाचा उल्लेख मिळतो ना. जैन ग्रंथात पण मिळतो आणि बौद्ध ग्रंथात पण मिळतो, पण दोन्ही स्टेटमेंटचे जे काही शब्द वापरले ते ग्रंथाची नाव ते काय झाले फेर बदल झालेले आहे. ठीक आहे. हा अगोत्रिनिका आहे हे बौद्ध धर्माचं होतं आणि भगवतीसूत्र कोणाचं होतं जैन धर्माचं, म्हणजे हे चुकीचं आहे. आपण योग्य निवडायला. नंतर बघा मंड हे दक्षिण भारतातील एकमेव महाजन पद होते जे गोदावरी नदीकाठी होते, तर नाही तर अशोक होते. तुम्हाला माहित असेल कोण होता अशोक. आजचा कोण औरंगाबाद. हे सावलीच्या बुक्स मध्ये. ठीक आहे. हा आणि मंड म्हणजे आजचा कोण गोरखपूर. योगी आदित्यनाथ तेच. ठीक आहे. महत्वाचे करंटचे लोक आहेत त्यांचे टाका पाहिजे. हा तर मंड. ठीक आहे. मंड म्हणजे कुठला उत्तर भारतातला कोण गोरखपूर. हा नंतर बघा अवंती म्हणजे आजचा काय उज्जैन. ठीक म्हणजे राजधानी होती अवंतीचं. अवंती महाजनपद हे बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र होते का. यस. नंतर बघा मगध महाजनपदात हर्षवंशाचा उदय झालेला ज्याचा संस्थापक काय होता बिंबिसार होता. बरोबर आहे. स्टेटमेंट बरोबर आहे की नाही. मगध मध्ये तुम्हाला माहिती आहे शेवटचा जो काही मौर्याने हरवलेला म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने हरवलेला कोण होता व्यक्ती धनानंद. असे घराणे आले ना त्यामध्ये तुम्हाला माहिती एक हर्य जो घराणा होता आणि नंतर आहे बहदय एक घराणा आला. त्यानंतर तुम्हाला माहिती शिशुनाथ पण आणि शेवटचा आपण ज्याला हरवू कोण नंद. हा नंद वंश. ठीक आहे. मग ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे म्हणजे क आणि ड बरोबर. हा नंतर दुष्काळासंबंधित आयोग होते ब्रिटिश काळामध्ये. कर्मस मेक आयोग, रिचर्ड ट्रॅची आयोग, लँड आयोग आणि कॅम्पेबल आयोग. कर्नल स्मिथ आयोग कोणत्या काळातला होता. लॉर्ड कॅनिंग तो म्हणजे हे होतं त्यावेळेचा चीफ इंजिनियर होता कर्नल स्मिथ. ठीक आहे. नंतर रिचर्ड स्ट्रॅची कोणत्या काळात होता लिटनच्या काळात होता. नंतर बघा लॅल आयोग कोणत्या काळात होता एल्गिन 2च्या काळात होता. आता एल्गिन पहिला तुम्हाला माहित असेल 1862 म्हणजे कॅनिंग झाल्यानंतरच कोण आला एल्गिन पहिला आला ना. आणि लक्षात घ्या हा जो आहे एल्गिन दुसरा आता 1894 आला. ठीक आहे. हा नंतर बघा कॅम्पेबल कोण आहे कॅम्पेबलचा लॉर्ड लॉरेन्स आहे. ठीक आहे. म्हणजे योग्य जोडी कोणती आहे 2. नंतर महाराष्ट्र हे एकदम सोपी प्रश्न आहे हा पण. महाराष्ट्र इथं पहा प्रश्न सगळ्यात महत्वाचा विचारलाय. महाराष्ट्रात हे लक्षात घ्या महाराष्ट्रात ख्रिश्चन धर्म प्रसाराचे काम करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या ख्रिश्चन संस्था कार्यरत होत्या. आता चर्च मिशनरी सोसायटी हे कुठे होती आपल्या कोकणात काम करत होती. स्कॉटिश मिशनरी ही बॉम्बे गव्हर्नमेंट काम करत होती बॉम्बे एरियामध्ये. युरोपियन मिशनरी सोसायटी ही तुम्हाला माहिती आहे 1799 स्थापन झाली होती पण ही लंडनला म्हणजे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ही स्थापन झालेली होती त्यावेळेस. लक्षात घ्या ही काही इकडे आलीच नव्हती ना. हा ठीक आहे. आणि तिसरं आहे अमेरिकन मराठी मिशनरी सोसायटी म्हणजे हे आपल्याशी संबंधित आहे. कोणता जिल्हा नगर जिल्हा. ठीक आहे. म्हणजे चुकीचा कोणता आहे फक्त 9चा. हा कार्यरत होत्या म्हणजे अ क ड. ब चुकीचा आहे अ क ड. हा पुढील विधाने अयोग्य पर्याय निवडा. 10चा अयोग्य पर्याय निवडायचा आहे. क्वेश्चन नंबर 10 नामधारी आंदोलन कोण होते बलनसिंग आणि त्याचे वडील कोण बाबा रामसिंह. बरोबर आहे का. यस. निरंकारी आंदोलन बाबा दयालदासच होते. सिंहसभा ठाकूरसिंग संध्यावाल होते. हे पण स्टेटमेंट बरोबर आहे म्हणजे याच्यापैकी कोणीही नाही. नंतर बघा ब्राह्मणेतर पक्ष स्थापनेमागचा काय हेतू काय होता तर लक्षात घ्या हेतू काय होता तर तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं म्हणणं आहे की ब्राह्मणेतर चळवळ ही ऑलरेडी कोणाच्या याच्यातून ओपन झालेली आहे सत्यशोधक समाजाच्या याच्यातूनच ओपन झालेली आहे म्हणू शकतो. ठीक आहे. आता या ब्राह्मणेतर चळवळीची स्थापना तुम्हाला माहिती आहे 1920 ला झाली. ठीक आहे. हा तुम्हाला एक अजून माहित असेलच भास्करराव जाधवांना इंग्लंडला पाठवलं होतं शाहू महाराजांनी की मराठ्यांना काय ठेवा काही जागा आरक्षित ठेवा पण त्यावेळेस ते फेटाळून लावण्यात आली होती. भास्करराव जाधवांना पाठवलेलं होतं पण लोकसंख्येचा विचार करताय कम्युनिटीची विचार करताय तर हे आरक्षण देण्यासारखं आहे का नाही म्हणून ब्रिटिशांना फेटाळून लावलं होतं. मराठ्यांना इथे महाराष्ट्रामधले जे काही बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे काही जागा असतील त्या आरक्षित ठेवा याची हे करण्यासाठी भास्करराव जाधवांना पाठवलेलं होतं. ठीक आहे. पहिली स्टेटमेंट बरोबर आहे का
ब्राह्मणांच्या राजकीय सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून ब्राह्मणेतरांची काय करणे, सुटका करणे, बरोबर आहे. ब्राह्मणेतर लोकांमध्ये स्वाभिमान बंधुप्रेमाची काय करणे, जाणीव निर्माण करणे, बरोबर आहे. ब्राह्मणेतरांना सरकारी नोकऱ्यामध्ये हक्क मिळवून देणे, बरोबर होता. यस. समाजातील ब्राह्मणांच्या वर्चस्वाला विरोध न करणे, विरोध करणे हा होता, बरोबर आहे. विरोध करून राजकीय संघटन काय करणे, निर्माण करणे, म्हणजे अ ब कच बरोबर येणार. नंतर आहे क्वेश्चन नंबर 12, योग्य विधान निवडा. हे सुद्धा फॅक्च्युअलच आहे. भगिनी निवेदिता यांनी आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदू धर्म अशा शब्दात केलेले आहे, बरोबर आहे. तर नंतर बघा क्वेश्चन नंबर स्टेटमेंट नंबर 2, पाश्चात्य पंडित मॅक्स मुलर यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना उदारमतवादी सनातनी असे संबोधले आहे. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे, बरोबर आहे. नंतर बघा व्हॅलेंटाईन चिरोल यांनी आर्य समाजास भारतीय अशांततेचे काय म्हणलं, जन्मदाता म्हणलं, बरोबर आहे. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. तर अ ब क सर्व बरोबर. नंतर बघा एक जनरल नॉलेज बेस्ड क्वेश्चन होता महाराष्ट्राचा. वसई असोसिएशन आणि ठाणे जिल्हा असोसिएशन हे खालीलपैकी कोणी स्थापन केलेले होते. आता गोविंद आबाजी जोशी यांनी काय केलं होतं, हे स्थापन केलेलं होतं. दोन्ही बी 67ला वसई असोसिएशन स्थापन केलं आणि 1868ला काय केलं, जिल्हा असोसिएशन स्थापन केलं. तर लक्षात घ्या दोन्ही याला जे काही सहकारी पतपेढे आहेत याच्या संबंधित हे काय होत्या, दोन्ही संस्था होत्या. गोविंद आबाजी जोशी. नंतर बघा याचं विश्लेषण 14चा खूप व्यवस्थित याच्यामध्येच टाकलेलं आहे. कशामध्ये, आपलं विश्लेषणामध्ये स्वदेशी वस्तूंची मागणी बंगालच्या फाळणीने खालीलपैकी कोणते परिणाम घडून आले. समजलं, हा आला असेल सगळ्यांच्याच बरोबर, ठीक आहे. स्वदेशी वस्तूंची काय वाढली, मागणी वाढली. कारण काय होता, चतुसूरी कार्यक्रम कोणता होता, स्वदेशी बहिष्कार. आता बघा बहिष्कार केलं तर आपोआपच काय वाढणार आहे, स्वदेशी वाढणार. आणि दोन्ही एकाच नाण्याच्या काय होत्या, म्हणजे बाजू होत्या ना. बहिष्कार केलं, समजा परदेशी कपड्यांवर परदेशी कपड्यांची होडी केली का, परदेशी कपड्यांवर बहिष्कार घातला, म्हणजे बायकॉट केलं ते सगळे त्यांच्या वस्तू, तर आपोआपच मग त्याला पॅरल दुसऱ्या वस्तू कुठे निर्माण होतील, भारतात होतील. म्हणजे मागणी कशाची वाढणार, स्वदेशी वाढणार. त्याच्यामुळे हे कन्सेप्टच आहे. स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली, बरोबर आहे. जहालवादास महत्व प्रतिष्ठा प्राप्त झाली, बरोबर, म्हणजे खरंच महत्वाचं आहे. नंतर इंग्लंडमधील कापड गिरण्यातील उत्पादन काय झाले, घटले, बरोबर आहे ना. म्हणजे उत्पादन बंद झाले. एका पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की इंग्लंडमधील कापड गिरण्या बंद पडल्या. असं कधी होईल का, एवढ्या 1 वर्षाचा चमत्कार होणार का एकदम. आणि ही सगळ्यात महत्वाची, जे 1905 ते 1907 मध्ये काय होती, थोडी 1906 पर्यंत जास्त अग्रेसिव्ह होती ही मुवमेंट. आणि तुम्हाला माहिती आहे नंतर बंगालची फाळणी ही मागणी बंद होऊन, म्हणजे ही मागणी होऊन आता कोणती मागणी व्हायला लागली होती, भारतीय स्वराज्याची मागणी व्हायला लागली होती, ठीक आहे. तर तेवढं नाही, म्हणजे ही स्टेटमेंट बरोबर आहे. इंग्लंडमध्ये कापड गिरण्यांचे उत्पादन घटले आणि देशातील ठिकठिकाणी राष्ट्रीय शाळा काय झाल्या, सुरू झाल्या, बरोबर आहे. 4चे 4ही पर्याय काय आहे, बरोबर आहे, अ ब क ड. नंतर क्वेश्चन नंबर 1958च्या भारतीय सुशासनाच्या कायद्यातील खालील कोणती ठळक वैशिष्ट्ये होती. आता तुम्हाला माहित असेल की ईस्ट इंडिया कंपनीचा जो कारभार चालत होता 1773 पासून तर 1853 पर्यंतच्या कायद्यापर्यंत हे ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार होता, बरोबर आहे ना. 1773 पासून पहिला रेग्युलेटिंग ऍक्ट होता ना, सगळेच रेग्युलेटिंग ऍक्टच होते 1853 पर्यंतचे. मग त्याला चार्टर केले जात होते. म्हणजे 1773 नंतर कोणता आला, 84चा आला पिट्स इंडिया, 86चा आला कोणासाठी, कॉर्नवॅलिससाठी आला, 1793चा आला. नंतर 20 वर्षांबरोबर एक्शन होणार होती, कारण नवीन प्रदेश मिळवणे, नवीन प्रदेश धारण करणे, त्याच्यावर प्रशासन करणे याचा एकाधिकार कोणाला दिलेला होता, ईस्ट इंडिया कंपनीला. पण किती वर्षासाठी दिलेलं होतं, 20 वर्षासाठी. आणि बरोबर 20 वर्षांनी त्याला काय करावं लागत होती, लायसन्सला रिन्यू. मग बरोबर ते चार्टर ऍक्ट आले, रेग्युलेशन ऍक्टच आले. किती वर्षांना आले ते, 20. आणि शेवटचा किती याला आला आहे, 53ला. कारण 53चा, आणि तुम्ही बघितलं जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं 53च्या कायद्यामध्ये कुठेही त्यांनी जसं स्टेटमेंट आधी वापरत होते की पुढील 20 वर्षासाठी प्रशासन करणे, नवीन प्रदेश धारण करणे, त्याच्यावर कारभार करणे, हा अधिकार कोणाला दिलेला होता, ईस्ट इंडिया कंपनीला. पण 1853च्या कायद्या चार्टर ऍक्ट मध्ये कुठेही हा शब्द वापरलेला नव्हतं. की तिथं एवढं लक्षात ठेवा, ब्रिटिश सत्तेची काय मर्जी असेपर्यंत. म्हणजे शॉर्ट झालेला होता की तिथली सत्ता निघणार होती. आणि तुम्हाला माहित आहे ईस्ट इंडिया कंपनीची तसं पाहिलं ती सत्ता जी होती प्रशासनाची ही ऑलरेडी 1813लाच काय घेतली, काढून घेतली. तुम्हाला माहित आहे जे प्रशासनासंबंधित होती बोर्ड ऑफ कंट्रोल ऑलीच आलेला होता 1784ला. फक्त व्यापाराचा अधिकार आला होता. व्यापाराचा अधिकार सुद्धा केव्हा काढून घेतलं, 1813ला काढलं, 33ला पूर्णच काढलं. म्हणजे लक्षात घ्या फक्त ब्रिटन गव्हर्नमेंटची किंवा ब्रिटनच्या राणीची एक ट्रस्टी म्हणून कोण काम करायचा, ईस्ट इंडिया कंपनी. म्हणजे ऑलरेडी आपण जसं म्हणतो 1857च्या उठावाला की तात्कालीन कारण काय होता, काडतूस होतं, तसंच लक्षात घ्या ईस्ट इंडिया कंपनी सत्ता जाण्यासाठी तात्कालीन कारण 1800 काय होता, 57चा उठाव होता. आधीच त्यांचा गेम झालेला होता, म्हणजे चालू झालेला होता त्यांचा सर.
ठीक आहे. तर भारत मंत्री हे पद नवीन निर्माण करण्यात आले, बरोबर आहे. सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ इंडिया हे नवीन पद काय करण्यात आले होते, निर्माण करण्यात आले होते. म्हणजे हा जो सेक्रेटरी ऑफ स्टेट असेल तो एक प्रकारचा कॅबिनेट मंत्रीच असेल, पण त्या कोणत्या कारभाराची असेल, तो भारताच्या कारभाराची. आणि तुम्हाला माहिती आहे पहिला भारत मंत्री कोण होता, आपला स्टॅनले, बरोबर आहे. नंतर गव्हर्नर जनरल हा राणीच्या व्हाईसरॉय म्हणून भारताचा कारभार पाहणार होता, बरोबर आहे. गव्हर्नर जनरल अँड व्हाईसरॉय असं काय झालं आता, पदभार झाला होता. ठीक आहे. देशात आपल्या भारताचा जो काय ऑफिशियल कारभार करणार हा कोणत्या नावाने करणार, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं होतं. आणि प्रतिनिधी म्हणून कोण असेल, व्हाईसरॉय. म्हणून पद एकच व्यक्तीकडे होता, म्हणजे गव्हर्नर जनरल इन व्हाईसरॉय असं होतं. नंतर बघा नंबर 3, ईस्ट इंडिया कंपनी ताब्यात असलेले सर्व प्रदेश त्यांचे सर्व अधिकार कंपनीकडून इंग्लंडच्या राज्यसत्तेकडे देण्यात आले. ही सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे 15चा योग्य उत्तर काय येणार, अ ब क. नंतर बघा क्वेश्चन नंबर 16, खालीलपैकी मूलभूत हक्काच्या बाबतीत विधाने पडताळा आणि बरोबर विधाने सांगा. हा आपली पोल्टी सुरू झाली आता अजून, ठीक आहे. हा एकदम मूलभूत हक्काशी संबंधित प्रश्न आहे. अंडरस्टँडिंग झालं तर एकदमच सोपी प्रश्न आहे, त्यात काहीच नाही. हे हक्क अनिर्बंधित स्वरूपाचे असून राज्य त्याच्यावर बंधने घालू शकत नाही. आता हेच याच्यावरच कळून येते, बंधने घालू शकते, अरे घालू शकते ना. हा परंतु असे निर्बंध योग्य आहे की नाही हे न्यायव्यवस्था ठरवते, बरोबर आहे. पण हा निगेटिव्ह शब्द आहे, त्याच्यामुळे ही स्टेटमेंट चुकीची आहे. ठीक आहे. हा बहुतेक हक्क राज्याच्या मनमानी कृतीविरुद्ध आहे. जेव्हा राज्याच्या कृतीविरुद्ध असलेल्या हक्काच्या व्यक्तीद्वारे उल्लंघन होते त्यावेळी घटनात्मक उपाययोजनेऐवजी सामान्य कायदेशीर उपाययोजना केली जाते, बरोबर आहे ना. अरे लक्षात घ्या, आपल्या सरकारने काही देशामध्ये कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी, कायदा सुव्यवस्था राज्याचा विषय आहे, कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी कायदे केलेले आहेत की नाही आहे. देशाच्या पातळीवर पण आहेत, आपले IPC वगैरे आहे. IPC काय सांगते, गुन्ह्याची, आणि तुम्हाला माहिती आहे IPCची निर्मितीच हे कोण आहे, 1833चा चार्टर ऍक्ट आहे, त्याचा उगम तिथूनच झाला आहे ना. पहिला लॉ कमिशन वगैरे त्याच्यानंतर स्थापन होते ना. तर लक्षात घ्या हे काय IPC. आता मला सांगा IPC मध्ये काय सांगितलेलं आहे, गुन्ह्याची व्याख्या, गुन्ह्याची काय, गुन्ह्याची व्याख्या, गुन्ह्यासाठी असलेली शिक्षा ही कुठे सांगितलेलं आहे, IPC मध्ये सांगितलेलं आहे. आता कोणत्याही व्यक्तीने, मग हे ऑलरेडी आपल्या पार्लमेंटच्या सिस्टीमनुसार तयार केलेले आहेत ना, म्हणजे नंतर आपल्या पार्लमेंटने संमती दिली ना त्याला. आता हे ब्रिटिश काळातले जरी असले तरी आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, हे सरकारने बनवले किंवा सिस्टीमनं राज्य संस्थेने बनवलेले आहे हे कायदे. आता मला सांगा या कायद्याचा, आता समजा A व्यक्तीने B व्यक्तीला हाणलं, अरे बरोबर आहे की नाही आहे. हा आता मूलभूत हक्काचं उल्लंघन कोण केलं आहे, एक खाजगी व्यक्तीनं केलं. आता बघा पण ह्या कोणत्या कायद्याचं उल्लंघन केलं त्यांनी, अरे व्यवस्थेनं राज्य संस्थेनं बनवलेलं याचं केलं. तर लक्षात घ्या, तुम्ही डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाता का, नाही. कुठं जाणार, ज्या कायद्याचा जो गुन्हा असेल त्या गुन्ह्याच्या याच्यानुसार आपल्याला तर शिक्षा सांगितल्या ना, 3 वर्षापर्यंत शिक्षा JMFC कडे जातात, नंतर न्यायदंडाधिकडे जातात, मृत्यूदंडापर्यंत 10 वर्ष किंवा त्याच्या वर्षी शिक्षा सगळ्या मृत्यूदंडापर्यंतच्या कोणाकडे जातात, जिल्हा सत्र न्यायालयाकडे जातात. तर मग आपण कुठे जाणार, त्या संबंधित न्यायालयाकडे जाणार. स्टेटमेंट समजली B, बरोबर आहे का, बरोबर आहे स्टेटमेंट B, बरोबर आहे. नंतर बघा क, आता तुम्हाला क तर माहिती आहे, अनुच्छेद कोणाशी संबंधित आहे, 33शी. सशस्त्र दल, निम लष्करी दल, पोलीस दल, गुप्तवार्ता विभाग, विभागातील सदस्यांचे मूलभूत हक्क मर्यादित व किंवा रद्द करू शकते. अनुच्छेद 33 मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ब आणि क. तुम्हाला थोडा फक्त 16 मध्ये B सेक्शन B टॉपिक मध्ये थोडा कन्फ्युज झाला असेल, बरोबर आहे ना. हा ठीक आहे, ज्यांना नाही झालं ते ग्रेटच, काही प्रॉब्लेम नाही. हा नंतर क्वेश्चन नंबर 17, विभागीय परिषदा. पुन्हा रिपीट झाला क्वेश्चन. आता बघा योग्य जुळणाऱ्या जोड्या लावा. आता तुम्हाला माहिती आहे विभागीय परिषद ह्या काही आपल्या कॉन्स्टिट्युशनली आहे का, नाही, पण वैधानिक आहेत का, आहेत ना. आता बघा तुम्हाला राज्य पुनर्रचना आयोग 1956 नुसार 5 विभागीय परिषदा काय करण्यात आल्या होत्या, स्थापन करण्यात आला होता. आणि आता 1971ला कोणती, उत्तर पूर्व विभागीय परिषद अधिनियम 1971 नुसार 6वी, म्हणजे आता एकूण विभागीय परिषदा काय आहेत, 6 आहे. हे फक्त सल्लादायी स्वरूपाचे आहेत. राज्य आणि केंद्रामध्ये काय निर्माण करणे, कोऑर्डिनेशन निर्माण करणे हा तिचा मुख्य काय आहे, उद्देश आहे. बाकी काहीच नाही तिचा उद्देश. याचे अध्यक्ष नेहमी कोण असतात, विभागीय देशाचे गृहमंत्री असतात. आणि उपाध्यक्ष नेहमी कोण असतात, रोटेशन पद्धतीने आपले मुख्यमंत्री असतात, रोटेशन पद्धतीने असतात. ठीक आहे. आता बघा उत्तर विभागीय परिषद. आता उत्तर विभागीय परिषद अलाहाबाद आहे का, नाही. कोण आहे, नवी दिल्ली, बरोबर आहे. उत्तर विभागीय परिषदेमध्ये उत्तर प्रदेश येत नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, आता ते सगळे येते. ठीक आहे. नंतर बघा मध्य विभागीय प्रदेशमध्ये काय, भोपाळ आहे. तर मध्य
विभागीय परिषद म्हणजे अलाहाबाद वगैरे येतो, बरोबर आहे ना. हा, अलाहाबाद मगाशी उत्तराखंड म्हणलं, उत्तराखंड याच्यामध्ये येते मध्य विभागामध्ये, तर याचा मुख्यालय कुठं आहे, अलाहाबाद इथे आहे. ठीक आहे. नंतर दक्षिण विभागीय परिषद कुठं आहे, दक्षिण चेन्नई. ठीक आहे. मग आता याचा काय योग्य जोडणाऱ्या जोड्याला कोणतीच योग्य नाही आहे, त्यामुळे यापैकी नाही. नंतर क्वेश्चन नंबर 18, राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांच्या वय मार्गदर्शनामध्ये खालील विधाने बरोबर कोणते ते शोधा. आता थोडंसं टेक्स्चर होता क्वेश्चन. ठीक आहे. ठीक आहे, पण आपली तयारी इथंच करायची आहे. कोणती घटना दुरुस्ती होती, आपल्या सगळ्याला माहिती आहे 1976 एकच घटना दुरुस्ती आहे असं वाटते आपल्याला. कोणती, 42वी. ठीक आहे, 41वी झाली त्याच्या आधीची. ठीक आहे. हा, म्हणजे 60 वर्ष करण्यात आली. तर मूळ याच्यामध्ये होतं का तसं, मूळ याच्यात किती होतं, 60च होतं, त्यानंतर 62 झाले. ओके, सॉरी. हा, क्वेश्चन नंबर 19, खाली विधाने योग्य पर्याय निवडा. केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना 2004 मध्ये करण्यात आली असून ती घटनात्मक संस्था नाही. तर घटनात्मक संस्था नाही आहे, पण 4 ला झाली आहे का, नाही. तर 2000 किती आहे, 5 ला. आता या केंद्रीय जो काही आपला माहिती आयोग आहे, राईट टू इन्फॉर्मेशन कमिशन आहे, या कमिशनची खरी कंडिशन सांगायचं म्हणजे ते 2004 ला स्थापन झालेलं असतं बरं. कारण जो अधिनियम आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 चा, हा ऑलरेडी बीजेपी सरकारने म्हणजे कोण, आपले तत्कालीन अटल बिहारी वाजपेयींनी यांनी ऑलरेडी तयार केलेलं होतं. म्हणजे आपण म्हणतो काय, भाजी बनवली, सगळं बनलं, कांदे चिरणे, भाजी चिरणे, सगळं काम एनडीए सरकारनेच केलं होतं अटल बिहारी वाजपेयींनी. नंतर काँग्रेसने फक्त कोथिंबीर टाकली आणि नाव कोणाचं झालं, काँग्रेसचा. फक्त त्यांनी कायदा पुन्हा तो रिपीट, फक्त वरचं नाव चेंज केलं, राईट टू इन्फॉर्मेशन नाव टाकलं त्याला. आणि कारण सगळं झालं, राष्ट्रपतींनी इव्हन साईन केलेली होती जो काही आधीचा कायदा होता तो, फक्त त्याला राजपत्रामध्ये काय केलं नाही, नोंद केली नाही. लागू केव्हापासून करायचा आहे, घाबरली होती गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांच्या याच्या त्याच्या प्रेशरमुळे. त्यावेळेस खूप मोठी असं अंधश्रद्धाची होती नाही प्रकारची, की लोक ऐकणार नाही, पण त्याच्या मिसयूज झाला शेवटी. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मग नंतर जो काही 2004 चा जाहीरनामा होता कोणाचा, मनमोहन सिंग सरकार. त्यावेळेस मनमोहन सिंग कुठंच नव्हते, तर युपीए सरकार, तर युपीएची सरकार होती, युपीचा जो राईस होता, यांनी हे केलं की आमची सरकार आलेलं आम्ही काय करू, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आणू. आणि खरंच सरकार, मनमोहन सिंग सरकार आली, यांनी काहीच केलं नाही. जो कायदा होता तशाला तसं ठेवलं, फक्त वरचं नाव काय केलं, चेंज केलं, पुन्हा पार्लमेंटमध्ये मागलं, लोकसभा राज्यसभा राष्ट्रपती साहेब अंमलबजावणी. म्हणून तो कायदा काय 2005 चा. आता सगळी मेहनत ही अटल बिहारी वाजपेयींची होती. ठीक आहे. काही लोक दुःखी होती ते लक्षात घ्या. नंतर मुख्य माहिती आयुक्त व माहिती आयुक्त यांचा कार्यकाळ 5 किंवा 65 वर्षापर्यंत असतो, ज्या आधी घडेल तो. स्टेटमेंट बरोबर आहे का, बरोबर आहे. लक्षात घ्या, माहिती आयोगाची रचना कशी असते, 1+10 पेक्षा जास्त नसायला पाहिजे, बरोबर आहे. हा, आता 3 वर्ष झाला, सॉरी प्रश्न जुना होता, सॉरी. माहिती आयोग, सॉरी मानवी हक्क आयोग आणि कोण, हा यस 3 वर्ष केलं, सॉरी. तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहित झालं ना, ते नवीन करायचं तुम्ही त्याच्यात सध्या हे झाले. ठीक आहे. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रचना किती आहे, 1+10 पेक्षा जास्त नसावी. नियुक्ती कोण करते, राष्ट्रपती. पण कोणाच्या माध्यमातून करते, निवड समिती. निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात, पंतप्रधान. ठीक आहे. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते वगैरे असतात त्याच्यामध्ये. हा, तर फक्त स्टेटमेंट कोणती बरोबर आहे, बरोबर. नंतर बघा क्वेश्चन नंबर 55. हो सर, आता जर बघितलं एक काम करा, मग अ आणि ब दोन्ही काय आहे, अयोग्य. ठीक आहे. याचं उत्तर त्या थोडकी इकडे चुकी हे दिलेलं आहे. हा, फक्त चेंजेस होणार, टेन्शन घेऊ नका. हा, नंतर आहे क्वेश्चन नंबर 20. 1955 साली राष्ट्रपती कोणाच्या अध्यक्षतेखाली अधिकृत भाषा आयोगाची काय केली, स्थापना केली. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आर्टिकल 343 पासून तर 351 पर्यंत ऑफिशियल लँग्वेज संबंधित काय आहे, तरतूद आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये. त्यातलं तुम्हाला माहित आहे की 344 मध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की आदेशाद्वारे राष्ट्रपती हे एका भाषा आयोगाची काय करतील, स्थापना करतील. कोणत्या आर्टिकल नुसार, 344 नुसार एका भाषा आयोगाची काय करतील, स्थापना करतील. आणि हा भाषा आयोगात केलेल्या रिपोर्ट नुसार त्याचा पुनर्विलोकन करण्यासाठी एक संसदीय काय असेल, समिती असेल. तर लक्षात घ्या, 344 नुसार स्थापन केली जाते. आता सगळ्यात महत्त्वाची असा पहिला भाषा आयोग 1956 ला कोणी स्थापन केलं, कोणतं होतं आयोग, कोण होते, बीजी खेर. 1956 त्यांनी रिपोर्ट केला आणि याच आयोगाचा रिपोर्टचा पुनर्विचार करण्यासाठी गोविंद वल्लभ पंत यांची म्हणजे 30 सदस्यीय समितीची काय केली होती, संसदीय समिती स्थापन केली होती. त्याच्यामध्ये 20 कोण होते, लोकसभेचे होते आणि 10 कोण होते, राज्यसभेचे होते. बरोबर आहे. हा,
नंतर बघा ऍक्च्युअल प्रश्न आलाय 1900 सॉरी प्रश्न नंबर 21 का बरं हा टाकण्यात आलाय तर तुम्हाला माहिती आहे आता जे काही होती तर आपण म्हणतो राक्षसी बहुमत मिळालं वगैरे लक्षात घ्या नाही तर राक्षसी बहुमत याच्या आधी कुणाला मिळालं होतं राजीव गांधींना मिळालेलं होतं तर तो होता 1984 ची कोणती लोकसभा होती 8वी लोकसभा बरोबर आहे या 8व्या लोकसभेला सर्वात लार्जेस्ट पार्टी ऑलरेडी कोण होता काँग्रेसच होता काँग्रेसला किती सीट मिळाले होते आपल्या त्यावेळेस 414 काहीतरी मिळाले होते बरोबर आहे ना हा त्यानंतर सेकंड लार्जेस्ट पार्टी कोण होता हा काय नाव होता तो कोण होता तेलुगू देशम मध्ये किती 30 सीट आलेल्या होत्या आणि नुकतंच 1982 ला त्याची काय झाली होती स्थापना झाली होती आणि त्यांनी बस 2 वर्षामध्ये 30 जागा केल्या लोकसभेत आहे आणि सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून उभं झालं होतं ठीक आहे हा जनता पार्टी पण होती तिला 10 सीट होती त्यावेळेस आणि बीजेपीला होते 2 सीट त्यावेळेस ठीक आहे हा नंतर क्वेश्चन नंबर 22 आपला पंचायत राज संबंधित आहे हा रिपीट झाला आता हा पंचायत राज संस्थेच्या 73व्या घटक खालील तरतुदी ऐच्छिक तरतुदी नाही म्हणजे ऐच्छिक नाही म्हणजे कोणत्या अनिवार्य नसलेल्या असलेल्या बरोबर आहे हा चला पहिली अनिवार्य आहे की नाही कॉन्स्टिट्यूशनल ते हा नंतर 243 मध्ये आहे सगळे ते हा नंतर सेकंड बघा 243 याच्यामध्ये सांगितलं संसद सदस्य राज्यामध्ये त्याच्या मतदारसंघात पंचायतीकडे प्रतिनिधित्व देणे आणि म्हणजे लोकप्रतिनिधीला प्रतिनिधित्व द्यायचं की नाही त्याचे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे राज्यांना आहे ठीक आहे म्हणजे ही हा नंतर बघा ती 23 स्तरावर पंचायत जागांना काय असणे प्रत्यक्ष निवडणूक असेल बरोबर 243 सी नुसार 23 स्तरावर म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि काय जिल्हा परिषद ग्रामपंचायतचा प्रमुख कोण असतो सरपंच असतो तर 243 सी मध्ये काय सांगितलेलं आहे की याचा प्रमुख हा अप्रत्यक्ष असायचा की प्रत्यक्ष हे ठरवण्याचा अधिकार कोणाला दिलेला आहे राज्यांना आणि पंचायतीने जो मधला स्तर आहे पंचायत समिती म्हणतो आपण त्याचा प्रमुख कोण असते सभापती तो कंपल्सरी घटनेत काय सांगितलेला आहे अप्रत्यक्षच असेल जिल्हा परिषदचा प्रमुख कंपल्सरी घटनेत कुठे सांगितलं आहे अप्रत्यक्ष म्हणून लक्षात घ्या जो आता सरपंच निवडणूक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही चालते हे राज्य करतोय घटना दुसरीची काही गरज असते का नाही पण उद्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना सभापतींना अध्यक्षांना जर हे करायचं असेल डायरेक्ट इलेक्शन तर काय करावं लागेल घटना दुरुस्तीच करावं लागेल बरोबर आहे ठीक आहे हे पण काय आहे अनिवार्यच आहे म्हणजे उत्तर कोणतं येणार बरोबर 4 नंबर नंतर बघा क्वेश्चन नंबर हे थोडा फॅक्च्युअल डाटा आहे ते दिलाय विश्लेषणामध्ये 23 नंबर क्वेश्चन 1 नंबर ठीक आहे नंतर बघा क्वेश्चन नंबर 24 भारताच्या महान्यायवादी अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया बद्दल पुढील माहिती वाचा आता तुम्हाला माहिती असेल महान्यायवादी हा जो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हा एक वकीलच असतो हा कोण असतो वकीलच तुम्हाला माहिती आहे ना वकील कोण करते ना तुम्हाला म्हणजे वकील म्हणजे नुसते आपण वकील नाही ते मी कॉमेडीने म्हणतोय खरंच वकील म्हणजे काय नुसतं वकील नसते वकील म्हणजे कायद्याची पदवी प्राप्त व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला काय म्हणतात वकील म्हणतात पण ॲडव्होकेट म्हणण्यासाठी असा कायद्याची पदवी प्राप्त व्यक्ती ज्यावेळेस तो बार काउन्सिल ऑफ इंडिया जी काही परीक्षा घेते ते परीक्षा त्यांनी काय केलं उत्तीर्ण केली आणि ते उत्तीर्ण केल्यानंतर त्याला भारतातील कोणत्याही न्यायालयात कोणत्याही पक्षाची बाजू मांडण्याचा त्याला काय मिळतो अधिकार मिळतो तेव्हा तो असते ॲडव्होकेट लक्षात आला हा आणि अजून एक कन्सेप्ट असते पब्लिक प्रोसिक्युटर अजून असते एक कन्सेप्ट प्लीडर पब्लिक प्रोसिक्युटर तुम्हाला माहित असेल असंच सेम कायद्याची पदवी प्राप्त व्यक्ती बार काउन्सिल ऑफ इंडियाने घेतलेली परीक्षा काय करतो उत्तीर्ण करतो ती उत्तीर्ण झाल्यामुळे भारतातील कोणत्याही न्यायालयात कोणत्याही पक्षाची बाजू मांडण्याचा काय मिळालं त्याला अधिकार मिळाला असा अधिकार प्राप्त व्यक्ती जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटच्या वतीनं कोणाच्या वतीनं स्टेट गव्हर्नमेंटच्या वतीने पीडित व्यक्तीची बाजू न्यायालयात मांडतो तेव्हा त्याला म्हणतात पब्लिक प्रोसिक्युटर आपल्या घरच्या भाषेत झाला सरकारी वकील समजलं आणि प्लीडर म्हणजे सेम जो खाजगी प्रॅक्टिस करते पीडित व्यक्तीची बाजू घेत नाही त्याला काय म्हणलं जाते प्लीडर आणि तसाच एक आहे सेम असंच महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि ॲडव्होकेट जनरल आणि ॲडव्होकेट जनरल म्हणजे सेम स्टेट गव्हर्नमेंटची बाजू कुठं मांडतो भारताच्या कोणत्याही न्यायालयात मांडतो तेव्हा त्याला काय म्हणतात ॲडव्होकेट जनरल आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची बाजू भारतातील कोणत्याही न्यायालयात मांडतो त्याला म्हणतात अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आणि तुम्हाला एक अजून कन्सेप्ट आहे वकिलाची सॉलिसिटर जनरल आणि सॉलिसिटर जनरल म्हणजे कोण तर सेम फक्त जो माणूस अटॉर्नी जनरल ऑफ असा अधिकार प्राप्त व्यक्ती अशी पदवी प्राप्त व्यक्ती जेव्हा तो अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाला काय करतो असिस्ट करतो तेव्हा त्याला म्हणतात काय सॉलिसिटर जनरल ठीक आहे तर आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे काय सगळं अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया आहे ना कॉन्स्टिट्यूशन मध्ये ओके आणि ॲडव्होकेट जनरल सुद्धा काय कॉन्स्टिट्यूशन मध्ये 165 मध्ये आहे ठीक आहे तर योग्य सांगा याच्यामधला
घटनेत महान्यायवादी पदाचा कार्यकाल नमूद केलेला नाही. बरोबर का चूक आहे रे? बरोबर आहे, कुठंच नमूद केलेलं नाही. म्हणून आपण म्हणतो ना महान्यायवाद्याला कोणाच्या मर्जीने पद धारण करतो तो? राष्ट्रपतीच्या. आणि तिकडे महाधिवक्ता राज्यपालाचा. कारण नियुक्ती पण कोण करतो? राष्ट्रपतीच करतो. आणि पदावरून सुद्धा दूर कोण करतो? अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाला राष्ट्रपतीच करतोय. आता तुम्ही बघितलं असेल इलेक्शन कमिशन जरी नियुक्त राष्ट्रपती करत असेल, कॅगला नियुक्ती जर राष्ट्रपतीला करत असेल, पण त्यांना पदावरून दूर कोण करते? संसद. म्हणजे मर्जीने पद धारण करतात का ते लोक? नाही, पण हे करतात. ठीक आहे. महान्यायवादीचे वेतन घटनेत ठरवलेले नाही. स्टेटमेंट बरोबरच आहे. अरे बरोबर आहे. नंतर संसद ठरविल त्याप्रमाणे त्याला वेतन मिळते. आता बघा पहिली स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरी स्टेटमेंट चुकीची आहे. प्लस मायनस मायनस होते, भूषण दुसर सांगतात. बरोबर आहे. हा, मग लक्षात तर ही स्टेटमेंट काय असेल? चुकीची असेल. मग संसद ठरवत नाही, कोण ठरवते? राष्ट्रपती. हा, नंतर ही चुकीची आहे. महान्यायवाद्याचा समावेश केंद्रीय कार्यकारी विभागात केला जातोय, एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये केला जातो. बरोबर आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि कोण? महान्यायवादी. या सर्वांचा समावेश कशा होता? एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये होते, आपल्या सेंट्रलच्या युनियन एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये. बरोबर आहे. मग काय येणार याचं? ब काय आपल्याला काय विचारलंय? चुकीचं ना, मग बच आहे फक्त चुकीचं. नंतर बघा क्वेश्चन नंबर काय? 25. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत? आता लई सोपी प्रश्न आहे हा. 74, 75 संसदीय शासनामध्ये पायाभूत महत्वाची कलमे आहेत. अरे आहे की नाही आहे? हा. आता तुम्हाला माहिती आहे 74 काय सांगते? राष्ट्रपतीला सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांनी त्याचा काय असेल? मंत्रिमंडळ असेल. आणि याच कन्सेप्टमध्ये काय झाली? घटना दुरुस्ती झाल्या. किती घटना दुरुस्ती आहेत? 2. एक 42वी घटना दुरुस्ती, एक 44वी. 42वी घटना दुरुस्ती काय म्हणते? असा दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर काय असेल? बंधनकारक असेल. 44वी घटना दुरुस्ती काय म्हणते? असा दिलेला सल्ला पुन्हा एकदा पुनर्विचारार्थ पाठवता येते, राष्ट्रपतीला पाठवता येते. पण पुन्हा मंत्रिमंडळाने तो पुनर्विचारार्थ पाठवला तर राष्ट्रपती संमती द्यावीच. पण ही कन्सेप्ट लक्षात घ्या, ही फक्त कोणाशी आहे? पॉलिसी संबंधित आहे. ती आपली कन्सेप्ट आहे. राष्ट्रपती पुन्हा रिपीट पाठवू शकते. ते कोणती आहे? लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची कन्सेप्ट आहे. ही कोणती कन्सेप्ट आहे? 74 नुसार पॉलिसी. अरे आपल्या एक्झिक्युटिव्हशी संबंधित आहे ना ही बॉडी. राष्ट्रपतीला दोन्ही पुनर्विचारार्थ पाठवता येते. तिकडे कोणते कायदे जे विधेयक असतात ते, आणि इकडे काय आहे? पॉलिसीचे काही रिपोर्ट असतात ते. ठीक आहे, धोरण ज्याला आपण म्हणतोय. नंतर बघा 75 काय सांगते? मंत्रिमंडळाची तरतूद दिलेली आहे. कशामध्ये? 75 मध्ये. मग 75 मध्ये मंत्रिमंडळ तरतूद मध्ये 75(1) ते 75(6) पर्यंत या तरतूद आहे. तसेच अजून 75(1) मध्ये पुन्हा 75(1)(a) 1b आहे. 75 काय सांगते? 1 काय सांगते? लोकसभेतील बहुमत प्राप्त पक्षाच्या नेते राष्ट्रपती काय करतील? पंतप्रधान करतील. म्हणजे नेमणूक कोण करते पंतप्रधानाची? राष्ट्रपती. पण काय ठेवलेली आहे त्यासाठी? अट ठेवण्यात आलेली आहे. काय पाहिजे? लोकसभेच्या बहुमत प्राप्त पक्षाचा नेता पाहिजे सगळ्यांना. आणि त्याच्याच सल्ल्याने तर मंत्र्याची सुद्धा नेमणूक कोण करते? राष्ट्रपती. पण याला सुद्धा कोण काय आहे? पंतप्रधानाच्याच सल्ल्याने होते. आणि याच्यामध्ये घटना दुरुस्ती झाली आहे. कोणती? 91वी घटना दुरुस्ती झाली ना. 91वी घटना. त्यामध्ये 75(1)(a) आणि 75(1)(b) याच्या आधी बोललेलो आहे आपण. 75(1)(a) काय सांगते? संख्या सांगते मंत्रिमंडळाची, जी लोकसभेच्या किती नसायला पाहिजे? 15% जास्त नसायला पाहिजे. ते काढून घ्या बरं ते आकडे. 15%, 543 न ते व्यवस्थित भागाकार करून घ्या. कारण ते कधी कधी फॅक्च्युअल डाटा फेकू शकते. फेकलं 81च्या वर नसायला पाहिजे, 82च्या वर नसायला पाहिजे. काय 81 होऊ शकते ना बहुतेक त्याचा आकडा जर विचार केला. 15% त्याच्या वर नसायला पाहिजे. किमान किती ठेवायचं सांगितलं का? नाही. पण 91 घटना दुरुस्तीने राज्य विधिमंडळाला सांगितलं आहे की किमान 12 ठेवायचा. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट 75(1)(b) काय सांगते? 75(1)(b) पक्षांतर बंदी. पक्षांतर बंदी कायदा अन्वये असा कोणताही सदस्य जर काय झाला असेल? अपात्र ठरलेला असेल तर तो मंत्री बनण्यासाठी सुद्धा काय असतो? अपात्र. केव्हापर्यंत? जोपर्यंत तो नवीन निवडून येत नाही तोपर्यंत. याचा अर्थ पूर्णच कायमचा अपात्र असतो असा नाही. तर लक्षात 75(1)(b) झाला. 75(2) काय सांगते? मंत्रिमंडळ हा व्यक्तिगतरित्या कोणाला, मंत्री हा व्यक्तिगतरित्या जबाबदार कोणाला असेल? राष्ट्रपतीला. आणि 75(3) काय सांगते? सामूहिकरित्या मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असेल? लोकसभेला. आणि 75(4) काय सांगते? शपथ. अरे आहे की नाही? कुठले आहे? आपल्या घटनेच्या 3ऱ्या परिशिष्टातल्या. आणि 75(5) काय सांगते? वेतन आणि भत्ते नाही. लक्षात घ्या. 75(5) काय सांगते? तर लक्षात घ्या, हा कोणताही मंत्रिमंडळ किंवा पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळ हा जर कोणत्याही पक्ष, कोणत्याही सभागृहाचा, कोणत्याही हाऊसचा काय नसेल? सदस्य नसेल तर त्याने पद धारण केल्यापासून किती महिन्याच्या आत? 6 महिन्याच्या आत ते कोणत्याही सभागृहात सदस्य पाहिजे ना, तर आपोआप ते पद काय होते? रिक्त होते. आणि 75(6) काय सांगते? वेतन, मंत्रिमंडळाचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला. ठीक आहे. हा, मग आलाच असेल याच्यावर 25चं काय योग्य उत्तर? बहु चुकीचं आहे. सामूहिक जबाबदारीचे तत्व 74 नाही, कुठे आहे? 75 आताच बोललो आपण. कुठं? 75(3) मध्ये फक्त बरोबर आहे.
नंतर बघा भारताच्या उपराष्ट्रसंहितेत खालील काही विधाने दिलेली आहेत त्यापैकी अचूक नाही ते सांगा. आता कोणतं अचूक नाही? अचूक नाही कोणता? आता बघा आतापर्यंत 4 वेळा उपराष्ट्रपतीची निवडणूक ही बिनविरोध झाली. पहिलीच कोण बिनविरोध झाली कोणती? सर्वपल्ली राधाकृष्णन. दुसरे राष्ट्रपती कोण आहेत आपले भारताचे? व्यक्तिगत झाकीर हुसेन. व्यक्तिगत रित्या होते ना. हा प्रधानमंत्री दुसरे तेच आहेत पुन्हा. ते सुद्धा काय झाली होती आपली? बिनविरोध झाली होती. नंतर कोणती झाली आपली? 1979 ची कोणती? हिदायतुल्लाह. आणि नंतर शेवटी कोण? शंकरदयाळ शर्मा 1987. तुम्हाला माहिती आहे शंकरदयाळ शर्मा काय होता? 1992 ला भारताचे राष्ट्रपती होता. ठीक आहे. शंकरदयाळ शर्मा नंतर कोण येतात? KR नारायण होता. ठीक आहे. पहिली स्टेटमेंट बरोबर आहे का आपली? यस. उपराष्ट्रपती निवडणुकीत सर्व शंका निरासन उच्च न्यायालयात होते नाही. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्हींचे निवडणुकीचे अंतिम निर्णय देण्याचा अधिकार कोणाला आहे? सर्वोच्च न्यायालयाला. ठीक आहे. चुकीचं आहे. तर उपराष्ट्रपती नामांकनासाठी 20 हे माहितच आहे तुम्हाला. आता राष्ट्रपतीसाठी किती? क्वेश्चन नंबर 24 चा काय ना योग्य अयोग्य. नंतर बघा न्यायिक सक्रियता. तुम्हाला PIL आणि सक्रियता हे दोन माहिती आहे तुम्हाला टॉपिक. PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. बरोबर आहे ना. 1982 ला ती पण आली होती. एक नवीन म्हणजे 80च्या दशकात आलेले आहेत सगळ्या. तर सगळ्यात महत्वाचा भारताच्या 8व्या दशकात न्यायिक सक्रियता हे तत्व मांडले गेलेले. आणि न्यायिक सक्रियता म्हणजे काय? आता बघा एकाच दशकातल्या मागपुढच्या आहेत संकल्पना. एक आहे PIL नंतर आलेली, सक्रियता आधी येते. सक्रियता म्हणजे काय? हे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने जे काही आपल्या स्वतःच्या याच्यामध्ये सांगितलं की आता माहिती तुम्हाला पॉवर ऑफ सेपरेशन आहे भारतात. एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आणि ज्युडिशरी सगळ्यांचे अधिकार काय केलेले आहेत? विभागून दिलेले आहे. आणि अधिकारांची विभागणी आहे ना भारतामध्ये. आता लक्षात घ्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलला धोरण आखणे त्याची काय करणे? अंमलबजावणी करणे. लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं काम काय आहे? कायदे निर्मिती करणे. आणि हे ज्युडिशरीचं काम काय आहे? काय न्यायदानाचं काम करणे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय सांगितली त्यांनी? सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर काय केलं आहे? ज्युडिशरी रिव्ह्यू हा सुद्धा मुख्य तत्व कोणाचा आहे? आणि कोणाचा? ज्युडिशरीचा. काय आहे म्हणजे पुनर्विलोकनाचे तत्व हे मूलभूत आहे म्हणून सांगितलं ना सर्वोच्च न्यायालयाने. काय याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला म्हणतो केशवनंद भारत घटनेमध्ये क्लिअर केलं आहे ना. तर लक्षात घ्या न्यायालयीन जो काही काय म्हणतो आपण त्याला ज्युडिशरी रिव्ह्यूला पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे जे काही धोरणं आखलेले असतील, जी काही अंमलबजावणी केलेली असतील किंवा जे काही कायदे केलेले असतील संसदेने, हे केलेले कायदे घटनेशी काय पाहिजे? सुसंगत आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? आणि याच्यातूनच ही कन्सेप्ट काय झाली म्हणतो आपण? उगम पावली. म्हणजेच कोणती? न्यायालयीन सक्रियता. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन नुसार जर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आपले कर्तव्य पार पाडत नसेल तर तसे काही गाईडलाईन देण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्युडिशरीला. म्हणजे स्वतःहून सर्वोच्च न्यायालय काय करू शकते? मध्यस्थी किंवा आता त्याला हस्तक्षेप हा शब्द वापरत आहे सध्या. तर लक्षात घ्या म्हणजे 20 वर्षापासून. तर लक्षात घ्या तर सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप वाढतोय, सेपरेशन ऑफ पॉवरच्या विरोधात जाणारी बाजू आहे असे बोलले जाते. पण ते पण आवश्यक पण होतं. ठीक आहे. तर हे कोणी आणले म्हणजे याच्या देशात सक्रियता पाया कोणी घातला? ते सगळेच्या सगळेच आहेत. ठीक आहे. वरील सर्व काय काय हा ते हो यस. नंतर क्वेश्चन नंबर भारताच्या संख्येनुसार मतदारांच्या संख्येनुसार भारतातील सर्वात मोठा मतदारसंघ कोणता आहे? कोणता आहे? आपलं तेलंगणामधलाच आहे ना. रेड्डी आहेत तिथले खासदार. कोण? मलका गिचगिरी. आणि दुसरा कोण आहे? गाझियाबाद. गाझियाबादमध्ये UP. आपल्याला कधी वाटते UPचाच असेल असं वाटते? नाही, दक्षिण भारतात पण आहे. ठीक आहे. मलकाजगिरी. आणि क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा कोण आहे? लडाख. ठीक आहे. लडाखचे कोण आहेत आता खासदार? ते सगळ्यात लोकसभेत वगैरे जास्त बोलताना वगैरे दिसतात. जम्मू काश्मीरच्या इश्यूच्या वेळेस खूप जास्त बोलले होते ते, म्हणजे खूप व्यवस्थित बरोबर ते मुद्दा खूप बरोबर मांडले होते त्यांनी पण. ते लक्षात ठेवा. असे लोक जे झाले, कारण आयोग आहे कसंही फिरवणार. आता विचारून किती प्रश्न विचारेल आयोग डाट्यावर. ते असे रिलेव्हंट क्वेश्चन विचारतील आयोग. ठीक आहे. हां मलका गिचगिरीचा कोण आहे? रेड्डी आहे. तुम्हाला माहिती त्याच्यावर केसेस वगैरे झाले होते आता मध्यंतरी. काँग्रेसचा आहे. ठीक आहे. हां 29 सगळ्यात सोपी आहे. आर्टिकल 19 काय सांगते? स्वातंत्र्याचा हक्क. 19(1) काय सांगते? अभिव्यक्ती स्वातंत्र्य. बरोबर आहे. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. आता लक्षात घ्या सगळ्यात मोठा तो इश्यू चालू आहे सध्या 19(1)A. दुसरी गोष्ट याच्यामध्ये एकूण 8 अपवाद सांगितलेले आहेत. अरे बरोबर आहे ना. 19(1)A ला किती अपवाद सांगितले? पाठांतर करून घ्या. आयोगाचा आवडता प्रश्न आहे तो. 19(1)A चे अपवाद 19(1)2 मध्ये सांगितलेत ना अपवाद. 19(1)A चा अपवाद कुठे सांगितलाय? 19(2) मध्ये अपवाद सांगितले. 8 अपवाद सांगितलेले आहे. तर लक्षात घ्या 19(1) काय आहे? अभिव्यक्ती स्वातंत्र्य. त्याला अपवाद कोण येणार? 19(2).
नंतर 19D काय सांगते, भारतात कुठेही संचार करण्याचा अधिकार. आणि 19E काय सांगते, भारतात कुठेही स्थायी होण्याचा अधिकार. काही अपवाद आहेत, मग ते अपवाद सुद्धा आपल्या घटनेमध्ये सांगितलेले आहे. 19D कुठेही भारतात मुक्त संचार करण्याचा स्वातंत्र्य, याला 19 किती आहे 5. 19(1)D आणि 19(1)E ला दोघांनाही अपवाद कोण आहे 19(5). नंतर बघा 19B काय सांगते, शांततापूर्ण निशस्त्र सभा भरवण्याचा अधिकार, हे याचा अपवाद कोण आहे 19(3). नंतर बघा 19(1)C काय सांगते, सभा संघटना सहकारी. आता सहकारी संस्था मूळ घटनेत होता का नाही, 97वी घटना दुरुस्तीनुसार हा शब्द टाकण्यात आलेला आहे. याला अपवाद कोणता येणार 19(4). ठीक आहे, तर याचं योग्य उत्तर कोणतं आहे 29(1). नंतर आहे क्वेश्चन नंबर किती 30. थोडा हिस्ट्रीचा क्वेश्चन इकडे आलेला आहे, बरोबर आहे. हिमाचल प्रदेशात अयोग्य विधान निवडा उगम पावणाऱ्या घग्गर नदीला पाकिस्तानमध्ये हाकरा असे म्हणले जाते. हे स्टेटमेंट बरोबर आहे, जनरल नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. लुसनमध्ये वगैरे सगळं दिलं आहे ते. नंतर बघा हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने उपखंडाच्या आग्नेय दिशेत झाला. अरे आग्नेय झाला आहे का वायव्य दिशेत झाला आहे. त्यातलं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन काम तर हे सगळं कोणत्या नदीच्या हे झालं आहे, सिंधू नदीच्या म्हणजे इंडस व्हॅलीच्या याच्यामध्ये झालेलं आहे सगळं. ठीक आहे, चीन आणि म्यानमार भारतीय उपखंडाचा हिस्सा नाही आहे. भारतीय उपखंड जो काही भारतीय उपआशिया उपखंडाचा जो काही भाग आहे त्यामध्ये अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश वगैरे यांचा समावेश होतो. बरोबर आहे, स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त काय चुकीचं आहे ब. मग फक्त कोण येणार पर्याय नंबर 4. ठीक आहे. 31 नंतर आर्थिक वृद्धी दर हा बचत व भांडवल गुंतवणुकीवर अवलंबून असतो. बरोबर आहे हे विधान. सो बिकॉज व्हॉट द ग्रोथ ही कशावरती डिपेंडेंट राहते, एक आहे सेव्हिंग ओके अँड द कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. बरोबर आहे ना. सो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि काय सेव्हिंग या दोन बाबीवरती काय डिपेंड राहते, आर्थिक वृद्धी दर डिपेंड राहतो. अविकसित देशांमध्ये भांडवल प्रदान गुणोत्तर काय असते जास्त असते. ते ऍड करा एक शब्द, दॅट इज व्हॉट जास्त असते असं पाहिजे असतं. ठीक आहे ना. सो जास्त असते बरोबर आहे. म्हणजे आता भांडवल प्रदान गुणोत्तर याचा अर्थ काय की इन जनरल एखाद्या गोष्टीचं आउटपुट घेण्यासाठी तुम्हाला किती भांडवल लागतं. ओके, सो दॅट इज व्हॉट द भांडवल प्रदान गुणोत्तर. आणि इन जनरल चांगल्या डेव्हलपिंग इकॉनॉमीमध्ये काय असतं की जास्त प्रोडक्शन निघतं कमी इनपुटमधनं. बरं, कमी भांडवलाचं जास्त प्रोडक्शन असतं. व्हेरॅज अविकसित देशांमध्ये काय असतं की जितकं जास्त तुम्हाला तेच आउटपुट आणण्यासाठी काय असतं, जास्त तुम्हाला काय करावं लागतं, इन जनरल इन्व्हेस्टमेंट जास्त करावी लागते. बरोबर आहे. सो म्हणून उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 1 अ आणि ब दोन्ही काय आहेत बरोबर आहे. ओके. खालील विवरण पंचवार्षिक योजना ओळखा. सामाजिक न्याय व समतेसह आर्थिक विकास. ओके, सो सामाजिक न्याय व समतेसह आर्थिक विकास यालाच काय म्हणतो आपण. सो इन जनरल ग्रोथ विथ द सोशल जस्टिस अँड इक्वॅलिटी. काय म्हणतात, ग्रोथ विथ द सोशल जस्टिस अँड दी इक्वॅलिटी. बरोबर आहे ना. मग इन जनरल स्वातंत्र्याच्या 50व्या वर्षी सर्वात मोठी हिंट इथंच आहे. म्हणजे कोणतं वर्ष होतं 1997. बरोबर ना. सो कधी सुरू इम्प्लिमेंट झाली होती ही 1997 1 एप्रिल 1997. बरोबर आहे ना. आणि तेव्हा देशाचे पंतप्रधान कोण होते येऊ शकतो प्रश्न. आता राष्ट्रपती कोण होते असं आयोग विचारतात, पंतप्रधान विचारू शकतो ना. अमेंडमेंटच्या वेळी कोण होतं विचारणार. 5 इयर प्लॅन इम्प्लिमेंट झाला तेव्हा कोण होते देशाचे पंतप्रधान. अटल बिहारी वाजपेयी. सो इन जनरल मोस्ट ऑफ द टाइम अटल बिहारी वाजपेयीच्या पंचवार्षिक योजनेमध्ये होते. कारण 1997 ते 2002 हा कालावधी वाजपेयींचाच ओळखला जातो. बरोबर, वाजपेयी राहतो आपल्या देशामध्ये. ओके. परंतु इन जनरल जेव्हा इम्प्लिमेंट झाला होता हा प्लॅन तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान होते. वाजपेयींच्या आधी कोण होते, गुजराल होते. बरोबर, पण गुजराल नव्हते. गुजरालच्या आधी पण कोण होते, HD देवेगौडा. बरोबर ना. सो HD देवेगौडा हे होते त्या देशाचे प्राईम मिनिस्टर त्यावेळी. करेक्ट. आणि HD देवेगौडा प्लॅन इम्प्लिमेंट झाला आणि HD देवेगौडा चं समर्थन काढलं. बरोबर आहे ना. फक्त 21 दिवसामध्ये. मग 21 एप्रिलला देशाचे नवे पंतप्रधान आले त्याच वर्षी 1997ला. ते होते कोण, इंद्रकुमार गुजराल. इंद्रकुमार गुजराल मेनली त्यांच्या फॉरेन पॉलिसीसाठी ओळखले जातात. फॉरेन पॉलिसी डॉक्टरीनसाठी जेव्हा ते काय होते फॉरेन मिनिस्टर्स होते 1992च्या 90s मध्ये. ओके. पण इन जनरल इंद्रकुमार गुजराल हे देशाचे काय झालेत नंतर पंतप्रधान झालेत. ओके. त्यानंतर मग अगेन एका वर्षानंतर आणखी देशामध्ये सरकार चेंज झाल्यानंतर कोण आलेत, वाजपेयी आलेत. करेक्ट. सो इन जनरल या 5 इयर प्लॅनमध्ये असं आहे की 3 प्राईम मिनिस्टर देशाने बघितलेले आहेत. हा असा 5 इयर प्लॅन आहे. देश एक फॉर मोठ्या पॉलिटिकल याच्यामध्ये वाजपेयी सुद्धा 2 वेळा चेंज झाली गव्हर्नमेंट त्या याच्यामध्ये. म्हणजे वाजपेयीने एकदा झाली, नंतर ते जयललितांनी समर्थन काढलं, नंतर पुन्हा 1998 99ला पुन्हा इलेक्शन झालं वगैरेचं. असे 2-3 हे झाले. 98ला ते वाजपेयी PM झाले, नंतर 99ला सुद्धा काय झाले ते PM झाले. तसं खूप चेंजेस झाले आपल्या देशाच्या पॉलिटिकल फार अनस्टेबल 5 इयर इरा ओळखला जातो आपल्या पॉलिटिकल याच्यामध्ये. तर आयोग असं सुद्धा लिंक करू शकतं. ओके. सो या 5 इयर प्लॅनला कोण कोण प्राईम मिनिस्टर होते वगैरे वगैरे. सो लक्षात ठेवा या 5 इयर प्लॅन मध्ये देशाने 3 प्राईम मिनिस्टर बघितले, HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल आणि
अटल बिहारी वाजपेयी. करेक्ट. मग आता अगेन प्राथमिक शिक्षण एज्युकेशन सर्वशिक्षा अभियान सुरू करण्यात आले वगैरे. सो ही कुठली नाही 5 इयर प्लॅन आहे हा, नववी पंचवार्षिक योजना. सो दॅट इज अ 9th 5 इयर प्लॅन. नंबर 2. देन रॉस्को या अर्थतज्ञाने आर्थिक वाढीच्या 5 अवस्था सांगितल्या. बरोबर आहे. रॉस्को मॉडेल ऑफ ग्रोथ तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये आहे. ओके. सो इन जनरल मला मुख्य परीक्षेचा पार्ट आहे ना, पूर्व परीक्षेचा नाहीये. ओके. पण तरी मी प्रश्न टाकला असं काही नाही काय आयवने डिफरन्शिएट केलं नाही. शेवटी आयवने मेन्शन केलेलं डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स. पण आहे ना आयवनच्या सिलेबस मध्ये काय पीएमच्या सिलेबस मध्ये काय इथे प्रश्न असा प्रश्न असेल का, आयवने सांगितलेलं डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स. बरोबर आहे ना. सो डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्सची ही थिअरी आहे की कंट्रीज कशा डेव्हलप करतात. तर इन जनरल काय सांगतो तुमच्या याच्यामध्ये, सो रॉस्को मॉडेल ऑफ ग्रोथ 5 स्टेज येतो. पहिली स्टेज आहे ट्रॅडिशनल सोसायटी. पहिली स्टेज कोणती आहे, ट्रॅडिशनल सोसायटी. बरोबर आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये मुख्य कशामध्ये असणार, ऍग्रीकल्चरवर. कशामध्ये असणार, ऍग्रीकल्चरवर असणार. बरोबर आहे. सो ट्रॅडिशनल सोसायटी. नंतर येतो ट्रान्झिशनल फेज, ज्याच्यामध्ये त्याचं काय डेव्हलप होतं, इन्फ्रास्ट्रक्चर. सो रॉस्कोनुसार आपला भारत कशामध्ये येतो, ट्रान्झिशनल फेज मध्ये. बरोबर. सो ट्रान्झिशनल फेज मध्ये. ओके. ट्रॅडिशनल सोसायटी मध्ये आफ्रिकन कंट्रीज वगैरे येतील. ट्रान्झिशनल फेज मध्ये भारत आहे. त्यानंतर थर्ड स्टेज येते, ती कशामध्ये आहे, सो दॅट इज नोन एज टेक ऑफ स्टेज. टेक ऑफ स्टेज. टेक ऑफ स्टेज म्हणजे काय की ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीचं महत्व वाढतं. सो टेक ऑफ स्टेज म्हणजे काय, इंडस्ट्रियलायझेशन होतं देशाचं. सो इंडिया इज इन बिटवीन ट्रान्झिशनल अँड टेक ऑफ. ओके. सो टेक ऑफ म्हणजे काय, सो एकदम इंडिया डेव्हलपमेंटच्या स्टेज वरती आहे तो, बट दॅट स्टेज इज टेक ऑफ, ज्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन होते भर येतो. Then the fifth stage is what, the maturity. The stage of maturity, ज्याच्यामध्ये इनोव्हेशन आणि इन्व्हेस्टमेंट याला भर असतो. सो द नेक्स्ट स्टेज इज व्हॉट, द स्टेज ऑफ मॅच्युरिटी, हे ज्याच्यामध्ये काय असतो, इनोव्हेशन आणि काय इन्व्हेस्टमेंटला असतो. आणि फिफ्थ स्टेज आहे हाय मास कन्झम्पशन. सो जिथे काय कन्झम्पशन वरती बेस्ड इकॉनॉमी असते. ओके. सो लोकांचं कन्झम्पशन फार मोठ्या प्रमाणात असतं. सो दॅट इज नोन एज अ हाय मास कन्झम्पशन. या 5 स्टेज तुम्ही लक्षात ठेवायचे रॉस्को मॉडेल ऑफ ग्रोथ. करेक्ट. सो कोणते कोणते, ट्रॅडिशनल, ट्रान्झिशनल, टेक ऑफ, मॅच्युरिटी आणि हाय मास कन्झम्पशन. सो आणि इंडियन रॉस्टोला महत्व काय की रॉस्टोने पहिल्यांदा इंडस्ट्रियलायझेशन आणि टेक्नॉलॉजीला काय दिलं, फार जास्त महत्व दिलं. करेक्ट आहे ना. सो भांडवल शाही आणि काय आधुनिकीकरणाला काय, मॉडर्निझम, आधुनिकीकरण, टेक्नॉलॉजी या गोष्टींना काय दिलं त्यांनी, फार जास्त महत्व दिलं याच्यामध्ये. बरोबर आहे. सो म्हणून ही दोन्ही विधाने काय होतील, बरोबर होतील. करेक्ट. सो दॅट राईट आन्सर इन व्हॉट, सूत्रनुसार एक. सो आन्सर ऑप्शन नंबर 1. देन जनगणनेनुसार धर्मनिहाय साक्षरता विचारात घेता योग्य चढताक्रम लावा. सो सगळ्यात कमी इन जनरल जी आहे लिटरसी कोणाची आहे आपल्या देशामध्ये, रिलीजन वाईज जर का आपण बघितलं तर मुस्लिम कम्युनिटीची आहे. करेक्ट. किती आहे, 68%. ओके. सो मुस्लिम इज व्हॉट, अप्रॉक्सिमेटली 68 तुम्हाला विशेषण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मुस्लिम. त्यानंतर काय आहे, हिंदू आहे का, सो हिंदू इज व्हॉट 70.3%. देन शीख 75.75.4. देन बौद्ध 81.3. देन ख्रिश्चन्स 84.5. अँड हायएस्ट कोणत्या कम्युनिटीचे आहे, कोणता धर्म आहे सर्वात जास्त, ओके. सो दॅट इज अ जैन. ओके. सो जैन इज अ मोस्ट लिटरेट. म्हणून आतापर्यंत जैन कम्युनिटीला अल्पसंख्याकाचा दर्जा नव्हता. ओके. नंतर आता भेटला त्यांना 4-5 वर्षात दिला ना. सो का होता बघितलं, अल्पसंख्याची डेफिनेशन काय की जी रिलीजन 50% बिलो आहे त्याला काय म्हणतात, अल्पसंख्याक म्हणण्यात येतं. पण तरी जैन कम्युनिटीला दिलं होतं कारण काय की ती देशातली सगळ्यात मोठी लिटरेट आणि फायनान्शियली सर्वात स्ट्रॉंग कम्युनिटी आहे. बरोबर ना. सो फायनान्शियली सुद्धा मग त्यांना कशाला अल्पसंख्याक दर्जा असंच आर्ग्युमेंट देण्यात आलं होतं. म्हणून इतर रिलीजन्सला अल्पसंख्याकाचा दर्जा होता हिंदू आपल्या देशामध्ये, पण तरीही जैन कम्युनिटी मायनॉरिटी मध्ये असून सुद्धा त्यांना दर्जा नव्हता. पण आता देण्यात आलेला आहे. आय थिंक 4 किंवा 5 वर्षांनी त्यांना, जस्ट 5-6 वर्षात त्यांना अल्पसंख्याकांच्या म्हणून देण्यात आलेला आहे. ठीक आहे ना. सो म्हणून इथे उत्तर काय येणार तुमचं, पर्याय क्रमांक 3 मुस्लिम, हिंदू, बौद्ध आणि काय जैन. हे जागतिक स्थलांतराची. सो अगेन ही रिसेंट याच्यामध्ये आहे. ओके. सो ग्लोबल मायग्रेशन. ओके. सर्वाधिक स्थलांतराची मागणी दक्षिण अशी आहे. ओके. आता असं ही अर्थ आहे. बरोबर आहे ना. सो साऊथ टू साऊथ किंवा साऊथ टू नॉर्थ मायग्रेशन म्हणजे काय, ओके. युनायटेड नेशन UNDP रिपोर्ट वाटत असतात त्याच्यामध्ये उल्लेख आहे याचा मायग्रेशनचा, त्याला खूप महत्व आलेलं आहे. सो इन जनरल आता सगळा असा ग्लोब आहे तर साऊदर्न पार्टला जे त्याला काय म्हणतो आपण साऊदर्न कंट्रीज आणि नॉर्थला याला काय म्हणतो आपण नॉर्थ. सो साऊथ मधनं नॉर्थला गेला तर त्याला काय म्हणणार आपण साऊथ टू नॉर्थ मायग्रेशन. असं आहे का, असं म्हणाले काय पण थेरी क्रिएट करू नका. सो असं नाहीये. सरळ नॉर्दर्न कंट्रीज म्हणजे काय आहे, ज्या इन जनरल डेव्हलप कंट्रीज आहेत त्याला काय म्हणण्यात येतं, टर्म्स नॉर्दर्न कंट्रीज मायग्रेशन मध्ये म्हणण्यात येतं. ठीक आहे ना. आणि ज्या कंट्री अंडर डेव्हलप्ड आहेत
किंवा ओके अंडर डेव्हलप किंवा काय डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यांना म्हणण्यात येतं साऊदर्न कंट्रीज. सो इन द डेफिनेशन ऑफ द मायग्रेशन करेक्ट. सो सिंपल सेन्स मध्ये भारतातलं कोणी समजा इन जनरल बांगलादेश इंडोनेशिया वगैरे मध्ये जाते ते या सगळ्याच काय आहे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्याला म्हणतात साऊथ टू साऊथ मायग्रेशन. सो याला काय म्हणतात साऊथ टू साऊथ मायग्रेशन. वेळेस भारतातलं कोणी जॉब करायला अमेरिकेमध्ये चाललाय तर दॅट इज नोन एज साऊथ टू नॉर्थ मायग्रेशन. त्याला काय म्हणतात साऊथ टू नॉर्थ मायग्रेशन म्हणतात बरोबर आहे. आणि नॉर्थ टू साऊथ म्हणजे काय कोणी युएसए मधनं एखादी युरोपियन कंट्री मधनं भारतामध्ये येत असेल जॉब करायला काय करायला सो दॅट इज नोन एज साऊथ टू नॉर्थ. अगेन युरोप मध्ये कोणी अमेरिकेत चालला दॅट इज नोन एज नॉर्थ टू नॉर्थ मायग्रेशन. ओके सो जगामध्ये सगळ्यात जास्त मायग्रेशन जे आहे ते कोणतं आहे साऊथ टू साऊथ आहे हे बरोबर आहे. ओके सो अप्रॉक्सिमेटली इन द वर्ल्ड साऊथ टू साऊथ मायग्रेशन इट कॉन्स्ट 36% ऑफ द मायग्रेशन. राइट. 36% ऑफ द मायग्रेशन. ओके then number 2 second migration is south to north. जे भारतासारख्या कंट्री मध्ये युरोप मध्ये अमेरिकेमध्ये लोक जॉबला जातात दॅट इज मायग्रेशन. सो दॅट इज 35%. ओके सो ते किती टक्के आहे 35% आहे. then number 3 north to north. so north to north म्हणजे काय 23%. okay so north to north migration is what 23% and the last is what north to south. ओके आता कोणी युएसए मध्ये भारतात जॉब करायला येणार का नाही. ओके सो म्हणून ते मायग्रेशन दर काय असतात कमी असतात. तो आराष्ट्र इंडस्ट्री स्थापन करण्यासाठी येईल आपल्या देशामध्ये आणि इंडस्ट्री प्रत्येक लोक स्थापन करू शकतो का नाही. सो म्हणून हे सगळ्यात कमी असतं. ओके सो दॅट इज व्हॉट अगेन दक्षिण ते उत्तर स्थलांतरात भारतातील विकास स्थलांतर 5व्या क्रमांकावर आहे. ओके सो हे पण काय बरोबर आहे. आपल्याला परंतु अयोग्य विधान विचारलेलं आहे. सो उत्तर काय ना यांपैकी नाही म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 4 यांपैकी नाही. ओके हा अगेन नेक्स्ट क्वेश्चन नंबर कोणता सुरू आहे आपला 36. हां महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेबद्दल ओके कोणती अयोग्य विधाने निवडा. ओके 15 दिवसाच्या आत रोजगार दिला बरोबर आहे. सीमा निश्चित केली आहे 5 किलोमीटरची बरोबर आहे. हे जिल्हा परिषद करते का निर्धारण कोण करते ग्राम सभा करते बरोबर आहे ना. सो हे काम काय म्हणा चुकी सोडा उत्तर काय ना पर्याय क्रमांक 3. केंद्र राज्य वाटा 100:0 असतो बरोबर आहे ना. सेंट्रल गव्हर्नमेंट स्कीम आहे ना सेंट्रल स्पॉन्सर्ड. सो उत्तर काय ना मग याच्यामध्ये पर्याय क्रमांक काय ना 3 होणार. देन मानव अधिकाराच्या वैश्विक घोषणा. ओके सो लक्षात घ्या आपले कॉन्स्टिट्यूशन बद्दल नाही सांगतोय बरोबर. मानव अधिकाराची काय वैश्विक घोषणा. तुम्ही याच्या पण कन्फ्युज होऊ शकता काही जण त्यामध्ये कळलं वाटतं की आपण कॉन्स्टिट्यूशन बद्दल बोलतोय का बरोबर आहे ना. फंडामेंटल राईट्स वगैरे काय चलनी मानव अधिकार बरोबर. आर्थिक सामाजिक अधिकार कोणत्या कलमांतर्गत राहिले आहे बरोबर ना सर. ओके सो दॅट इज व्हॉट युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ व्हॉट ह्युमन राईट्स बरोबर ना. हां कोणत्या याच्यामध्ये 21 ते 26. उत्तर काय 26 चा पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट केंद्रीय सार्वजनिक कार्यालय सीएसओ पाहिजे सीजीओ झालं सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. सीएसओ कोणत्या प्रकारचे आपले संवेद प्रकाशित करते औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक बरोबर आहे. राष्ट्रीय उत्पन्न ग्राहक किंमत निर्देशांक बरोबर आहे ना. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स घरगुती पूर्वक खर्च सर्वेक्षण हे होतंय का जाणे काय एनएसएसओ नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन. सो उत्तर काय तुमचा पर्याय क्रमांक 4. सो 38 चा आन्सर काय ऑप्शन नंबर 4. प्रधानमंत्री सहविधी घर योजनेमध्ये कोणता उद्देश आहे. वीज जोडणी नसल्या ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना मोफत वीज जोडणी बरोबर आहे का येस. ग्रामीण भागातले सर्व कुटुंब आहेत लक्षात ठेवा. ग्रामीण भागातले काय सर्व कुटुंब आहे. शहरी भागात सर्व कुटुंबांना आहे का नाही. शहरी भागामध्ये फक्त कोणाला आहे गरीब कुटुंबांना. राईट. सो ग्रामीण भागातले सर्व कुटुंब आणि शहरी भागात फक्त काय गरीब कुटुंब. करेक्ट. सो उत्तर पर्याय क्रमांक 2. हां सो अगेन 40 इंडियन पोस्टल पेमेंट बँक विषयी कोणती उदाहरण विचारात घ्या. या बँके मात्र चालू मुदतीसाठी बोलण्यात येते बरोबर आहे. ओके ही 100% केंद्र मालकीची आहे बरोबर आहे. हां बँकेकडून ठेवी स्वीकारणे पैसे पाठवणे क्रेडिट वितरण करते का ही नाही. कर्ज देते का नाही. सही होईल का नाही. सो उत्तर काय होणार मग पर्याय क्रमांक 4 दोघं आणि काय खालीलपैकी सहकारी संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत. कायद्याच्या दृष्टीने कृत्रिम व्यक्तीचे स्थान व दर्जा आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकासाचा उद्देश बरोबर आहे. खुले व ऐच्छिक आहे येस. फक्त मर्यादित जबाबदारी स्वरूप आहे का नाही. याच्या मर्यादित जबाबदारी म्हणता येईल का तुम्हाला नाही. अगेन भागीदारीचं काय प्रमाणात आहे की ज्याचं इन्व्हेस्टमेंट असं म्हणता येईल आपल्याला नो. सो दॅट इज 1% 1 वोट अशा प्रकारे ही सिस्टीम चालत असते. करेक्ट. 1% 1 वोट. समजून इथे उत्तर काय ना तुमचं पर्याय क्रमांक 1 आणि काय
पुढे दिलेल्या विधानापैकी योग्य पर्याय निवडा. 1970 मध्ये मुदलियार शिफारसीनुसार प्रथमच निर्यात धोरणाची काय घोषणा करण्यात आली. ओके, आणि बरोबर आहे काय का? येस. हा, देन 19 पहिले संयुक्त आयोगाने ऍक्च्युअली एक्झिट पॉलिसी जी आहे याच्यामध्ये एक डाऊट होऊ शकतो. 1992 ला आली होती, 1 एप्रिल 1992 ला याची घोषणापणे प्रश्नाची घोषणा करण्यात आली होती. बरोबर. सो काय पर्याय दिलेला तुम्हाला की याची काय करण्यात आली होती, घोषणा करण्यात आली. घोषणा 1900 ला केली होती, पण इम्प्लिमेंटेशन जे आहे ते 1992 मध्ये झालेलं आहे त्याचं. करेक्ट आहे. ओके. हा, सो थोडं म्हणजे याच्यामध्ये घोषित आली पण तिची इम्प्लिमेंटेशन आहे. करेक्ट. सो म्हणून इथे उत्तर काय 42. ओके, सो वन आहे फक्त अ. इथे ऍक्च्युअली हे जे 1 एप्रिल 1992 आहे, 1 एप्रिल 1992 विशेषणात चुकीचं दिलं ते, बट दॅट इज फर्स्ट एक्झिट पॉलिसी जी आहे दॅट इंट्रोड्यूस्ड इन 1992. ओके, सो करेक्ट दॅट. ओके, सो उत्तर पर्याय फक्त अ. देन वाल्मिकी आंबेडकर आवास योजना कशाबद्दल आहे? शहरी भागातील. लक्षात घ्या, ग्रामीण भागातील नाही, फक्त काय ते शहरी भागातील लोकांसाठी काय गृहनिर्माण याच्यासाठी आहे. ओके, सो कोणासाठी पण नाही, ते फक्त शहरी भागातील जे आहेत बरोबर झोपडपट्टी लोक आहेत त्यांच्यासाठी गृहनिर्माण योजना आहे. 43 चा जाणार पर्याय क्रमांक 2. देन 44 एलकेच्या कमिटी समितीने वित्तीय वर्ष 1 जानेवारी पासून गृहीत धरण्याची काय शिफारस केली होती. हे बरोबर आहे विधान. सो दॅट इज इन द 1984-85 च्या वेळी एलकेच्या हे काय होते, आरबीआय चे काय होते, माजी गव्हर्नर आहेत. एलकेच्या इज व्हेरी फेमस गव्हर्नर ऑफ आरबीआय. करेक्ट. ओके, सो ही आताची ही नाहीये. 40 काय केले 43 वरती दिले आणि करेक्ट. 43 चा 2 पाहिजे. 43 चा 2 करा. एक्सप्लेनेशन 2 आहे. ठीक आहे, आम्ही करेक्ट. एलकेच्या आता यांनी आर्ग्युमेंट काय दिलं होतं एलकेच्यानी. सो जेव्हा हे दिलं होतं की 1 जानेवारी करण्याचं त्यांनी पहिलं सांगितलं होतं, इम्प्लिमेंटेशन नाही केलं कारण फ्रॉम द ब्रिटिश इरा आपण काय फॉलो करतो. सो 1 एप्रिल टू द 31 मार्च बरोबर आहे. जवळपास मला 150 वर्ष आधीपासून इन जनरल आपण गोष्ट काय करतो फॉलो करतो. त्याच्या आधी जे होतं ते सुद्धा काय होतं. सो इन जनरल मला वाटतं 1 मे ते 31 एप्रिल असा प्लॅन होता. त्याच्या आधी पण 150 वर्षाच्या आधी पण जे ब्रिटिशांनी चेंज केलं होतं त्याच्या आधी पण ब्रिटिशांचं म्हणून होतं तेव्हा आधी हे होतं. नंतर हे इम्प्लिमेंट करण्यानंतर एलकेने आर्ग्युमेंट दिलं की आपल्या ते ब्रिटिशांनी त्यांच्या क्लायमेटच्या अनुसार ते सेट केलेलं आहे बरोबर आहे. पण आपल्या याच्यामध्ये जो आहे मान्सून सीझन कधी होतो, ऑक्टोबरला मान्सून संपतं बरोबर आहे. मग तो म्हणतो की एलकेच्या म्हणतात की ऑक्टोबरला मान्सून संपल्यानंतर काय करा की इन जनरल कमिटी बसवा आणि त्या कमिटी रिकमेंडेशन देणार. आणि म्हणून दरवेळेस आपला जो प्लॅनिंग आहे, जो इयर जो आहे आपल्या देशाला सुटेबल आहे की इन जनरल 1 जानेवारी ते काय 31 डिसेंबर बरोबर. म्हणजे आपण 1 जानेवारीचा पूर्ण प्लॅन पुढच्या वर्षीचा काय करू प्रॉपर करू शकतो कारण मान्सून एंड होतं. कारण आपल्या देशात कारण आपली इकॉनॉमी पूर्ण ॲग्रिकल्चर बेस्ड आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब कोणती आपल्या देशाच्या अनुषंगानं मान्सून आहे बरोबर आहे. सो एलकेच्यानी आर्ग्युमेंटेशन दिलं होतं पण नंतर आपण ती गोष्ट काही इम्प्लिमेंट करू शकलो नाही. पण आता बरंच आर्ग्युमेंट चाललंय कारण आताच्या इन जनरल जर का तुम्ही बघितलं तर आता मोस्ट ऑफ द देशात जगातल्या गव्हर्नमेंट आहेत त्या जवळपास 150 कंट्रीज जगामधले आहेत की ते 1 जानेवारी ते काय 31 डिसेंबर फॉलो करतात. करेक्ट आहे. सो इन सिफारिश केली होती बरोबर आहे. शंकराच्या समितीने एप्रिल ते मार्च करावे हे विधान काय चुकीचं आहे. सो त्यांनी सुद्धा सांगितलं की 1 जानेवारी ते काय. सो शंकराचार्य आता रिसेंटलीच कमिटी आहे ना, शंकराचार्य आता 2016 ची कमिटी आहे. करेक्ट. 2016 ची कमिटी आहे. ओके, सो आता सरकारचं ते चाललं होतं पण अजून डिसिजन घेण्यात आलेलं नाही त्याच्यामध्ये. सो अयोग्य विधान विचारले तुम्हाला उत्तर करणार पर्याय क्रमांक 2. ओके, सो फक्त ब. ओके, सो फक्त ब होईल. देन केंद्र सरकारच्या महसुली जमेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होत नाही. सो कशाचा होत नाही, दिलेली कर्ज वसुली ही कशामध्ये येते, भांडवली जमामध्ये ना बरोबर. सो दॅट इज व्हॉट द कॅपिटल अकाउंट, इट्स नॉट द पार्ट ऑफ करंट अकाउंट. कशामध्ये येते, भांडवली जमेमध्ये येते. बाकी सगळे कशामध्ये येतात, महसुली जमामध्ये येतात. ओके, सो 46. ओके, आजच्या करंट अफेअर्समध्ये थोडं करंट अफेअर्स कमी टाकले, जीके बेस प्रश्न थोडेफार टाकले कारण जीके बेस जास्त घेतले नाही. ओके, सो थोडे जीके बेस जास्त आहेत, जनरल नॉलेज बेस्ड. ओके, राष्ट्रीय पक्षांच्या त्यांच्या स्थापनेनुसार क्रम लावा. भारतीय कम्युनिस्ट पक्ष कधी आलाय, 1925 1925 मध्ये. ओके, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 1964 मध्ये. याचं कारण काय होतं, चीन युद्ध. 1962 मध्ये चीन युद्ध झालं आणि भारतातल्या 2 याच्यामध्ये काय पडलेत, खंड पडलेत. काही लोक म्हणत होते ओके कम्युनिस्ट पक्षांचे की नाही इन जनरल चीनचं काय मुद्दा बरोबर आहे, काही लोक म्हणतात की नाही नॅशनलिझम इज अ प्रायोरिटी. ओके, कम्युनिझम प्रायोरिटी नाही. सो याच्यामध्ये काहीतरी वाद पेटला त्यांच्यामधला आणि म्हणून इन जनरल भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मग याच्यामध्ये कोण ज्योती बसू वगैरे सारखे लीडर्स होते बरोबर ना. सो ते बाहेर पडलेत. ओके, आणि त्यांनी काय काढला, भारतीय कम्युनिस्ट पक्ष काढला. ओके, देन भारतीय जनता पक्ष 1980. करेक्ट. आणि बहुजन समाजवादी पार्टी 1984. करेक्ट. सो 1984. सो 1984 बहुजन समाजवादी पार्टी कोणी काढलेली आहे,
मायावती नाही, कांशीराम, बरोबर ना. आणि कांशीरामनी पॉलिटिकल पक्ष काढला, त्याच्या आधी त्यांचं पार्टी होती, त्याचं नाव काय होतं, त्यांचं एक ऑर्गनायझेशन होते बामसेफ. हा DS पॉलिटिकल पार्टी संघटन. ओके. आणि बामसेफ पण होतं ना, बामसेफ पण होतं ना. हां, सो बामसेफ पण होतं. आणि भारतीय जनता पक्ष. मग सिक्वेन्स काय होणार, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. ओके. सो पहिले नंतर काय क आणि काय द, तसं सिक्वेन्स होईल त्याच्यामध्ये. आणखी काही नॅशनल पार्टीज आहेत तुम्हाला विश्लेषणामध्ये दिलेले आहे. सो पहिले तर काय इंडियन नॅशनल काँग्रेस 1885, बरोबर आहे. सो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कधी आहे 1885. देन ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस 1998. AITMC ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. ओके. सो ममता बॅनर्जी. देन NCP राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1999. ओके. सो शरद पवार. आणि NPP 2013. ओके. सो NPP. ओके. सो संगमाची ना, हां PA संगमा. ओके. सो 2013. सो 46 उत्तराखंड पर्याय क्रमांक 2. हां. देन योग्य जोडायला हवा. सो व्यक्ती सगळे भारतीय व्यक्ती आहेत आणि ते ग्लोबल कंपनीचे CEO आहेत त्यांची मी ही दिलेली आहे. सो शंतनू नारायण हे कोणाचे आहेत, ॲडोबचे आहेत. शंतनू नारायण कोणाचे, ॲडोब, आपण PDF वगैरे बघतो ना, ॲडोबचे PDF. सो त्याचे काय, सो त्याचे CEO आहेत. हां. राजीव सुरी कशाचे आहेत, नोकिया. आत्ताच रिसेंटली मी 4-5 दिवसाआधीच न्यूज वाचली होती की ते आता CEO मला वाटतं आय थिंक सो फ्रॉम द जून किंवा जुलैपासून ते त्यांनी काय केलं, आता राजीनामा दिलेला, तर जून जुलै नंतर ते काय करतील, रिझाईन करतील. ओके. पण सध्या ते CEO आहेत. राजू सुरी कशाचे आहेत, नोकियाचे आहेत. हां. सुंदर पिचाई, आज अ व्हेरी फेमस नेम. सुंदर पिचाई सत्यानाडेला प्रत्येकालाच माहिती आहे. ओके. सुंदर पिचाई कशाचे आहेत, गुगलचे आहेत, बरोबर ना. पण गुगल कुठे उल्लेखित आहे का, नाही आहे. मला माहिती आहे गुगल प्रत्येकालाच माहिती आहे, पण गुगलची पॅरेंट कंपनी आहे, तिचं नाव काय आहे, अल्फाबेट. ओके. सो गुगलची पॅरेंट कंपनी जी आहे तिचं नाव काय आहे, अल्फाबेट इज अ पॅरेंट कंपनी ऑफ दी गुगल. ओके. हां. सो त्याचे सुद्धा, सो आधी त्यांना यंदाच 2019च्या एंडमध्येच मला वाटतं त्यांना कशाचं CEO सुद्धा बनवण्यात आलं, अल्फाबेटचं सुद्धा CEO पद त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि निकेश अरोरा पॉलो अल्टो नेटवर्क, ही एक कम्युनिकेशन्स नेटवर्क कंपनी आय थिंक सो. ओके. सो इन जनरल मग तुमचा आन्सर काय होईल त्याचं, 47 ऑप्शन नंबर 4. हां. देन कोरोना व्हायरस, COVID-19. सो कोरोना व्हायरस डिसीज, COVIDचं फुल फॉर्म काय आहे, कोरोना व्हायरस डिसीज. 19 का, कारण 2019 मध्ये आलाय तो, म्हणून. सो COVID-19. ओके. हां. सो प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पोहोचलेला आहे, बरोबर आहे. येस. ओके. सो सम कॉल की समुद्रात आला, कोणी म्हणतो स्नेक पासून आलेला आहे. अजून पण त्याचं आपल्याला निश्चित माहिती पडलेलं नाही, बट एवढं नक्की आहे की दॅट इज फ्रॉम द ॲनिमल टू द मॅनपर्यंत हा पोहोचलेला आहे. काही लोक स्नेक्स सापडणं सांगतात, काही लोक म्हणतात की नाही फ्रॉम द सी फूडमधनं आलेला आहे. ठीक आहे. याचा उद्रेक चीनमधील हुबेई प्रांतातील हॉंगझौ शहरापासून झाला, नो. सो फ्रॉम विच, वुहान शहरापासून झालेला आहे. वुहान, चायना अजूनही मानत नाहीये. ओके. पण इज ऑल नोन की दॅट इज वॉट, वुहान शहरापासून झालेला आहे. हां. या विषाणूची श्वसन, संसर्ग, कोडा, खोकला ही ताप ही लक्षणे आहेत, बरोबर आहे. सो वरील सर्व विधान का, सो इन जनरल सॉरी हे विधान चुकीचं होईल ना दुसरं. हां. सो म्हणून कोणते विधान आपल्याला विचारत सत्य आहेत, सत्य का होणार, आणि क, पर्याय क्रमांक 2. ओके. आणि याला कोरोना का म्हणतात, कारण क्राऊन सारखा दिसतो. क्राऊन म्हणजे काय, राजाचा क्राऊन असतो ना, त्यासारखा तो व्हायरस दिसतो, दॅट्स वाय दिस इज नोन ॲज एन कोरोना. ओके. हां. देन नमस्ते शलोम हे नियतकालिक कोणत्या 2 देशाच्या संबंधांना वाहिलेलं आहे, भारत आणि काय, इस्रायल. नमस्ते म्हणजे काय, नमस्कार आपल्या हिंदीमध्ये, आणि शलोम म्हणजे काय, गुड बाय. ओके. सो शलोम म्हणजे काय, बाय म्हणतात त्याच्यामध्ये. ओके. सो शलोम याचा अर्थ काय आहे, गुड बाय आहे इस्रायली लँग्वेजमध्ये. ओके. देन गुगल सर्च इंजिन 2019 मध्ये सर्वाधिक सर्च केलेला व्यक्ती म्हणून कोणाला दिलेला आहे, भगवान अभिनंदन वर्धमान यांना दिलेला आहे. सो उत्तर काय 50चा काय, पर्याय क्रमांक 1 अभिनंदन वर्धमान. ओके. सो देन 51. हां. अचूक जोडी निवडा. AB द ऑटोबायोग्राफी, नाव वाटच करतं. AB म्हणजे काय, AB डिव्हिलियर्स. प्लेइंग इट माय वे, सचिन तेंडुलकर. ओके. ॲशेस डायरी 2015 मायकल क्लार्क अँड 6 मशीन इज वॉट, क्रिस गेल. सो ऑल करेक्ट. उत्तर काय ना 51चं 1. हां. सो देन 52. मानव विकास निर्देशांक 2019 मध्ये शेजारी देश त्यांचे काय, योग्य क्रम अंक निवडा. सो सगळे क्रमांक काय आहेत, योग्य आहेत. सो ही सगळे रँकिंग जी आहे ती काय आहे, योग्य दिलेली आहे त्याच्यामध्ये. करेक्ट. भारताचं किती 129 आहे ना, 129th. इंडियाचं रँक इज 129th. ओके. सो 129 आहे. इंडियन सब कॉन्टिनेंटमध्ये हायेस्ट रँकिंग कोणाचं आहे, श्रीलंकाचं आहे. करेक्ट. सो कोणाचं आहे, श्रीलंकाचं आहे इंडियन सब कॉन्टिनेंटमध्ये. ओके. ते पण लक्षात ठेवा की आपल्या उपखंडामध्ये हायेस्ट रँकिंग जी आहे ती श्रीलंकेची आहे याच्या लिस्टमध्ये. हां. देन डॉक्टर 2019चा कलाम स्मृती आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आलेला, शेख हसीना. सो आन्सर ऑप्शन नंबर 2 फॉर द साऊथ. ओके.
सो साऊथ एशियन कंट्रीजमध्ये फॉर द डेव्हलपमेंट ऑफ पीस. ओके, सो शांततेसाठी वर्क करण्यासाठी त्यांना देण्यात आलेला आहे. सो दिस इज वॉट. आणि इन जनरल हा जो पुरस्कार देण्यात येतो एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे. ओके, सो APJ अब्दुल कलाम यांच्या नावाने त्यांच्यातर्फे हा देण्यात येतो. करेक्ट. सो अब्दुल कलाम जे आहेत, ओके, सो त्यांच्यामध्ये काय कलाम स्मृती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जी आहे, कलाम स्मृती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जी आहे त्याच्या थ्रू हा देण्यात येतो. ओके, हां. संसदेत झिरो कार्बन बिल 2019 कोणत्या देशाने पारित केले होते? न्यूझीलंडने. सो 54चं उत्तर काय ना, पर्याय क्रमांक 1. ओके, सो फार महत्त्वाचं आहे. सो तुम्ही नेटवर जर टाकलं झिरो कार्बन बिल डायरेक्ट न्यूझीलंड येतं तुम्हाला. सो पहिला कंट्री ठरला होता हा की झिरो कार्बन बिल हे केलं होतं. हां. रिसेंटली 72व्या सैन्य दिवसाच्या आर्मी परेडचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? ओके, कोण आहे? तानिया शेलगिल आहे. बरोबर, तो तानिया शेलगिल. ओके, सो आर्मी डे परेडमध्ये पहिल्यांदा कोणा महिलेने पूर्ण नेतृत्व केलेलं आहे माहीत. आणि रिसेंटमध्ये न्यूज माधुरी कानेटकर आताच 3-4 दिवसाआधी तुम्ही न्यूज वाचले की नाही? ओके, हे येऊ शकतं कारण मराठी नाव आहे. ओके, सो एक्झाममध्ये येऊ पण शकतं. सो त्या 3rd महिला लेफ्टनंट बनल्या आहेत. ओके, सो आर्मीमध्ये 3rd महिला काय आहेत? त्या लेफ्टनंट आहेत. सो 3rd महिला बनली की ती लेफ्टनंट बनली आणि त्यांचे हजबंड सुद्धा काय आहेत? लेफ्टनंट आहेत. बरोबर, सो हजबंड सुद्धा लेफ्टनंट आहे. पहिलं इंडियन आर्मीतलं हे पहिलं कपल आहे की ते दोन्ही पण काय आहेत? हजबंड आणि दोन्ही पण काय आहेत? लेफ्टनंट आहेत. सो हे पण सुद्धा लक्षात ठेवा याच्यामध्ये. करेक्ट. सो 55चं काय म्हणतात? पर्याय क्रमांक 2. 56 अगेन GK बेस. क्योटो करारामध्ये समाविष्ट असणारे हेतुग्रुप वायू कोणते कोणते आहेत? सो कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये? सो व्हॉट इज युअर आन्सर? सो कार्बन मोनॉक्साईड आहे का? नाही. CFC आहे का? नाही. सल्फर हेक्साफ्लोराईड आहे, बरोबर आहे. मिथेन आहे, PFC आहे. यस. देन अगेन कोणतं आहे? कार्बन डायऑक्साईड, बरोबर ना. सो कार्बन डायऑक्साईड आहे. हां, आणखी कोणतं आहे? नायट्रस ऑक्साईड आहे. करेक्ट. हां, सॉरी, N2O ना. हां. सो आणि अगेन काय होईल? थर्ड कोणता आहे? अरे हायड्रोफ्लोरोकार्बन आहे, HFC, बरोबर ना. सो हायड्रोफ्लोरोकार्बन. सो लक्षात ठेवायचे 6. सल्फर कार्बन डायऑक्साईड तर प्रत्येकाला कॉमन माहितीच आहे. अगेन नायट्रस ऑक्साईड, करेक्ट. देन सल्फर हेक्साफ्लोराईड, अगेन मिथेन, परफ्लोरोकार्बन आणि हायड्रोफ्लोरोकार्बन. हे 6 आहेत की जे कशामध्ये समाविष्ट आहेत? क्योटो करारामध्ये समाविष्ट आहेत. ओके, सो इन्व्हायरमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. सो अगेन तुम्ही वाचतं पण असेल बऱ्याच याच्यामध्ये. ओके, सो 56चं काय? 3. हां. देन प्रदूषके आणि काय त्यांचे परिणाम. सो हे कोणते कोणते प्रदूषके आहेत आणि त्यांचे काय आहेत आपल्याला परिणाम हे बघायचं आहे. ओके, हां. मग कार्बन मोनॉक्साईड. सो कार्बन मोनॉक्साईड काय करतं? ऑक्सिजनची क्षमता काय करतं? रक्ताची कमी करतं. हां. शिशे काय करतात? तांबड्या रक्तपेशींच्या विकासात काय करतात? अडथळे आणतात. हायड्रोकार्बन्स काय करतं? फुफ्फुसांच्या कर्करोगास काय आहेत? कारणीभूत आहेत. आणि सल्फर डायऑक्साईड कशासाठी काय आहे? हे तुम्हाला माहितच आहे. नायट्रस ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड इज वॉट? ॲसिड रेन्स. करेक्ट. सो 3चं काय होणार? सो 57चं काय होईल? 3. देन अगेन 53 डेज अँड डेज. सगळे हे पण इन्व्हायरमेंट रिलेटेड प्रश्न आहेत. ओके, हां. सो 2 फेब्रुवारी काय आहे? सो जागतिक पाणथळ दिन. आपण याच्यामध्ये प्रश्न पण घेतला मला वाटतं याच्या आधीच ना, वर्ल्ड वेटलँड डेजमध्ये आपण घेतला होता एक्झाम्पल. सो 2 फेब्रुवारी वॉट? जागतिक पाणथळ दिन. हां. 22 ऑफ द एप्रिल. सो जागतिक काय? वसुंधरा दिन. सो दॅट इज वॉट? वर्ल्ड अर्थ डे, बरोबर आहे ना. सो वर्ल्ड अर्थ डे. 16 सप्टेंबर ओझोन डे आणि 22 मे बायोडायव्हर्सिटी डे. ओके, सो बायोडायव्हर्सिटी डे. सो उत्तर पर्याय क्रमांक 4. ओके, हां. देन पुढीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार प्रदान करण्यात आलेला नाही? ओके, सो कोणाला नाही केलेला? अण्णा हजारे, बाकी सर्वांना देण्यात आलेला आहे. सो रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड जो काही काय आहे एशियाचा नोबेल ज्याला म्हणण्यात येतं. सो फिलिपिन्सचे पहिले राष्ट्रपती, ओके, सो रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ देण्यात येतं. ओके, सो फॉर सो डिफरंट आधी त्याच्यामध्ये कॅटेगरीज होत्यात. ओके, इमर्जंट लिडरशिप वगैरे वगैरे, पण आता ते कॅटेगरीज काढण्यात आलेले आहेत. सो इन जनरल पहिले भारतीय कोण होते ज्यांना रॅमन मॅग्सेसे देण्यात आलेला आहे? विनोबा भावे होते. करेक्ट. सो विनोबा भावे होते. आणि इन जनरल दरवर्षी एखाद्या भारतीय त्यामध्ये लिस्टमध्ये असतातच त्यामध्ये. सो दरवर्षी 5-6 लोकांना देण्यात येतो हा पुरस्कार आणि आशियातलाच तो व्यक्ती असला पाहिजे. करेक्ट. हां. मग आता याच्यामध्ये जर का आपण बघितलं यावर्षी कोणाला देण्यात आलेला? रवीश कुमार यांना देण्यात आलेला आहे. ओके, सो अरुणा राय यांना कोणत्या वर्षी देण्यात आला होता? सो बघा तिथे कुठे मेन्शन आहे? हां, 2000. अरुणा राय काय? 2000. अरविंद केजरीवाल 2006, बरोबर ना. सो फॉर राईट टू इन्फॉर्मेशन. ओके, पांडुरंग शास्त्री आठवले 1900 काय? 96, 1996. सो पांडुरंग शास्त्री आठवले फार मोठं कॉन्ट्रीब्युशन असं म्हणतात की ग्रामीण भागामध्ये इन जनरल भगवद्गीतेच्या द्वारे इन जनरल लोकांमध्ये काय? सो इन जनरल आपण याच्यामध्ये त्याचं प्रमोशन करणं. ओके, सो त्यांचा स्वाध्याय हे असायचं. स्वाध्याय, बरोबर ना. सो स्वाध्याय वर्ग असायचा. असं म्हणतात की लाखो लोकांना त्यातनं फायदा झालेला आहे. मग कोणी त्यामध्ये काही लोक लिकर ॲडिक्ट होते, काही लोक
अगेन सो त्या सगळ्यांना त्यांना काय झालेलं त्याचा फायदा झालेला आहे. सो त्यांची ती मुवमेंट होती. ओके सो हे स्वाध्याय सो पांडुशास्त्री आठवले आणि पांडुशास्त्री आठवले अशी व्यक्ती त्यांना इन जनरल रेमन मॅक्सेसी सुद्धा देण्यात आहे आणि टेम्पलेटन प्राइज सुद्धा भेटलेला आहे. जो स्पिरिच्युअल गुणांना देण्यात आहे टेम्पलेटन प्राइज बरोबर आहे. सो तो सुद्धा देण्यात एकमात्र अशी भारतीयांना दोन्ही पुरस्कार मिळालेले आहेत. ओके सो पांडुशास्त्री आठवले. ओके हां देन 59 काय 4 देन नॅनो विज्ञान व विकास तंत्रज्ञान संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? मोहालीमध्ये आहे. ओके मोहालीमध्ये आहे. ओके बारबी कोणते मल्टी बॅटल रॉकेट लॉन्चर आहे? कोणते आहे? पिनाक. सो दॅट इज व्हॉट मल्टी बॅटल रॉकेट लॉन्चर. हां देन भारतात मागासलेल्या प्रदेशात निदान करण्यासाठी कोणते निकष घेण्यात येत नाही? एकूण लोकसंख्येत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांची संख्या ओके हे घेण्यात येतं. एक प्रदेशाच्या एकूण लोकसंख्येमागे लागवड व योग्य पडीक योग्य जमिनीचे प्रमाण सो हे घेण्यात येत नाही. लागवड किंवा पडीक योग्य जमीन ही घेण्यात येत नाही. शहरी ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण येस आणि शेतीमध्ये कार्यरत असलेली लोकसंख्येची टक्केवारी सो या गोष्टी घेण्यात येतात. सो दोन जे आहे लागवड जमीन किंवा पडीक जमीन हा क्रायटेरिया यामध्ये नसतो. थोडा अवघड प्रश्न होता हा. ओके सो उत्तर काय 62चा पर्याय क्रमांक 2 बाकी निकष घेण्यात येतात. हां 63 ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल कोणते दान योग्य आहेत? 2019चा ज्ञानपीठ ए नंबूथरी यांना जाहीर करण्यात आला बरोबर आहे. हां ए नंबूथरी कोणत्या भाषेतील लेखक आहेत? तमिळ? नो इट्स अ मलयालम. कोणत्या भाषेतले आहेत ते? मल्याळम भाषेतले लेखक आहेत. ते कन्नड भाषेत लिखाण करणार आहेत का? नाही. सो कोणत्या भाषेत आहेत? मल्याळम भाषेत लिखाण करणारे आहेत. हे चुकीचं होईल. हां भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे देण्यात येतो? नाही. ऑलरेडी एमपीसी प्रश्न आलेले यूपीसी सुद्धा आलेला आहे. हा एक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहे त्याच्या थ्रू देण्यात येतो. शाहू जैन परिवारातर्फे एका परिवारातर्फे देण्यात येतो. दिस नोन एज शाहू जैन फॅमिली. पण आपल्या लिटरेचर क्षेत्रातला सगळ्यात मोठा प्रेस्टिजियस अवॉर्ड मानला जातो पण हा गव्हर्नमेंट प्राइज नाही आहे. ओके सो शाहू जैन फॅमिली. शाहू जैन फॅमिली म्हणजेच काय? सो टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे मालक जे आहेत. सो ही फॅमिली म्हणजे दॅट इज फ्रॉम द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप. पण हा टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप तर्फे सुद्धा देण्यात येत नाही. ओके दॅट इज फ्रॉम दॅट फॅमिली. त्या फॅमिलीतर्फे देण्यात येतं. सध्या स्थितीमध्ये ती शाहू जैन फॅमिली जी आहे ही ओनर आहे कशाची? टाइम्स ऑफ इंडियाची या न्यूजपेपरची. ओके हां सो यांच्यातर्फे देण्यात येतो लक्षात घ्या. सो दॅट इज फ्रॉम द शाहू जैन फॅमिली. शाहू जैन परिवारातर्फे देण्यात येतो. आतापर्यंत सर्वाधिक हिंदी भाषेत लेखन देण्यात आलेले हे पण हे इतका पाठ बरोबर आहे पण नंतर तमिळ भाषेत देण्यात आलेले नाही. नंतर कोणत्या भाषेत देण्यात आलेले? कन्नड भाषेतील लोकांना देण्यात आलेले आहे बरोबर आहे. सो 11 वेळा हिंदीला देण्यात आलेलं आहे आणि 8 वेळा कशाला आहेत? कन्नड भाषेला देण्यात आलेलं आहे. ओके आणि इन जनरल पहिला जो प्राइज देण्यात आला होता कोणाला दिला होता? जी शंकर कुरूप यांना दिला होता. जी शंकरा कुरूप यांना म्हणतात. सो हे पण कोणत्या भाषेतले होते? मल्याळम भाषेतलेच लेखक होते. करेक्ट कोणत्या भाषेतले होते? मल्याळम. आतापर्यंत 4 मराठी लेखकांना काय देण्यात आलेलं आहे? 3 की 4? 4 ज्ञानपीठ देण्यात आलेलं आहे. पहिले कोण आहेत? वि स खांडेकर. ओके पहिले कोण आहेत? वि स खांडेकर बरोबर ना. सो यांची ययाती गाजलेली कादंबरी होती वि स खांडेकर. ओके सेकंड कोण आहेत? कुसुमाग्रज. सेकंड कोण आहेत? कुसुमाग्रज. ओके थर्ड कोण आहेत? विंदा करंदीकर. थर्ड आहेत विंदा करंदीकर आणि चौथे कोण आहेत? भालचंद्र नेमाडे. ओके हां सो 4 आहेत. सो मग इथे सगळे 3 विधान चुकीचे आहेत. सो उत्तर काय येणार? फक्त देन NaOHच्या द्रावणाची प्रसमान्यता म्हणजेच काय नॉर्मॅलिटी 0.2 N आहे. त्याचे संपूर्ण न्यूट्रलायझेशन करण्यासाठी ओके 0.5 M रेणुता असलेल्या H2SO4 चे 4 ml इतके द्रावण लागते. तर NaOHच्या द्रावणाचे आकारमान किती असेल? ओके सो आता आपण दर टेस्टमध्ये 4-5 न्यूमेरिकल टाकत होतो. यंदा मी 2च न्यूमेरिकल टाकलेले आहेत. थोडा एक अवघड न्यूमेरिकल आहे बरोबर आहे पण मी 2च का टाकले? कारण आता दरवर्षी 5 येतील असं नाही आहे ना. जर तुम्ही बघितलं 2019 मध्ये तर 2च मला वाटतं न्यूमेरिकल आले होते ना. ओके सो त्याच्या आधी 2 वर्ष 5-5 न्यूमेरिकल्स आलेत बरोबर आहे पण आता जरूर नाही म्हणून यंदा मी 2च न्यूमेरिकल्स टाकले त्यामध्ये. ओके सो चला तुमचं विश्लेषणामध्ये बघा. विश्लेषणात तुम्हाला पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके सो नॉर्मॅलिटी and that calculation given. हां नॉर्मॅलिटी म्हणजेच काय असते? आम्लारी धर्मता गुणिले काय? रेणुता. ओके सो 2 आम्लारी धर्मता गुणिले काय? रेणुता केलं 0.1 N झालाय त्याच्यामध्ये बरोबर आहे. सो दॅट इज इज नॉर्मॅलिटी. सो N इंटू व्हॉल्यूम नॉर्मॅलिटी मल्टिप्लाइड बाय N1 इंटू द V1 इक्वल टू N2 इंटू द V2 H2SO4 and NaOH. ओके मग याचं कॅल्क्युलेशन जर का तुम्ही केलं याच्यामध्ये बघा. सो यातनं V2 येतं. सो व्हॉल्यूम किती लागतं त्याच्यामध्ये? व्हॉल्यूम ऑफ NaOH किती लागतं? 2 ml. ओके सो किती लागतं? 2 ml व्हॉल्यूम लागतं त्याच्यामध्ये. ओके हां सो नॉर्मॅलिटी मल्टिप्लाइड बाय व्हॉल्यूम. सो याच्यावर तुम्हाला कॅल्क्युलेशन येईल. सो 64 देन 65 बघा. सो कॅल्क्युलेशन येते नंतर तुम्ही कॅल्क्युलेशन बघून घ्या त्याच्यामध्ये. हां सो 65 देन अगेन पाणी वर नेण्यासाठी लागणारे कार्य बरोबर आहे. सो mgh बरोबर ना. सो mgh सो m मल्टिप्लाइड g इंटू h दॅट इज अ वर्क. ओके हां सो दॅट इज वर्क किती आहे? सो इतकं लागेल. पंपाची शक्ती म्हणजे काय? 1 हॉर्स पॉवर. 1 हॉर्स पॉवर म्हणजे काय? 746 वॅट बरोबर आहे. मग आता वेळ टाइम इज नथिंग बट व्हॉट? वर्क अपॉन व्हॉट? पॉवर. वर्क अपॉन व्हॉट?
पॉवर दॅट इज नथिंग बट व्हॉट युअर टाइम. सो यांनी याला भाग द्या. इथं उत्तर काय येतं 8.33 मिनिट्स. सो काय टाइम येतं त्याच्यामध्ये 8.33 मिनिटे. ओके कळलं प्रत्येकाला. सो दॅट्स वाय युअर आन्सर इज 65 आन्सर ऑप्शन नंबर 2. ओके सो विशेषणामध्ये पूर्ण डिटेल ते दिलेलंच आहे. सो तिथे बघून घ्या तुम्हाला तिथनं पूर्ण डायरेक्ट आयडिया येईल. सो दोन्ही पण आजचे दोन्ही आपण दोनच एक्झाम्पल घेतले पण दोन्ही पण वेगळे एक्झाम्पल्स होते. ओके सो दोन्ही पण आपण रेग्युलर पॅटर्नच्या बाहेर नाही तर आपण दररोज स्थिती ऊर्जा असेल किंवा याचे एक्झाम्पल जास्त घेतो जे फिजिक्स बेस्ड होते. सो यात केमिस्ट्री बेस्ड आणि असे टाईपचे उदाहरणं होते थोडे वेगळे एक्झाम्पल्स आहेत ते दोन्ही पण बघून घ्याल. ठीक आहे ओके.